मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. बहुतेक तुम्ही माझा व्हिडिओ बघून आले असाल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, हा या व्हिडिओ आपण तेच करणार आहोत. जे लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे लास्ट 10 इयरचे ते आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे प्रत्येक कन्सेप्टमधले आपण 15 MCQ करणार आहोत. प्रत्येक कन्सेप्टमधले 50 MCQ म्हणजे 25 MCQ फॉर फंडामेंटल्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आणि 25 फॉर सॉल्विंग म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं, कसं एक्झॅक्ट त्याचं मिनिंग आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, टोटल किती MCQ करूया आपण? 1000 MCQ. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 1000 MCQ सॉल्व्ह करणार आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे जे पूर्ण जे PDF आहे, प्रत्येक PDF मध्ये मी 25 MCQ देईल फॉर PDF क्लास 1 क्लास 2 मधून. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ जरा लंबावू शकतो. ओके, व्हिडिओ खूप लंबावू शकते, फक्त व्हिडिओ जर नक्की बघा. व्हिडिओ जर एवढे जर MCQ तुम्ही सॉल्व्ह केले, 1000 MCQ खूप झाले फॉर महाराष्ट्र MCT कॉम्प्युटर सेक्शनसाठी. ओके, एवढे जर तुम्ही जर सॉल्व्ह केले तर खूप झाले. त्यानंतर तुम्हाला जास्ती व्हिडिओ बघायची काही गरज पडत नाही. फक्त माझं एक्झॅक्ट एवढंच मिनिंग आहे, रिव्हिजन करा. रिव्हिजन तुम्ही एवढे मी तुम्हाला PDF देईल तेवढं रिव्हिजन करा. बिकॉज कोणते क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. त्यानंतर मी हिंट पण दिले, हाच क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU. ओके, कोणाला माहीत असेल, कोणाला नाही माहीत असेल. दॅट वाय मी सेंटर प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर मी विचारलं आहे इथं तुम्हाला शॉर्ट एक्सप्लेनेशन दिलं आहे. CPU म्हणजे काय होतं? CPU मीन्स सेंटर प्रोसेसिंग युनिट. सेंटर प्रोसेसिंग युनिट मीन्स जे कंट्रोल युनिट असतात, जे अंदरचे हे करतात कार्यक्रम मीन्स ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो, तो CPU करतो. म्हणजे मी प्रत्येक PDF मध्ये आणि त्याला शॉर्ट एक्सप्लेनेशन दिलं आहे आणि तुम्हाला ते इझी जाईल. ओके, आणि अजून एक व्हिडिओ खूप लंबा होऊ शकतो, पण व्हिडिओ नक्की बघा. तर एवढे 1000 MCQ तुम्ही जर सॉल्व्ह केले तर खूप झाले महाराष्ट्र MCTसाठी. फक्त एवढंच माझी इच्छा आहे की की फक्त जेवढे तुम्ही MCQ सॉल्व्ह करता ते एवढे डीपली एक्सप्लेन करू शकता, डीपली अंडरस्टँडिंग करा. म्हणजे तुम्हाला असं एक्झॅक्ट रिझन मिळालं पाहिजे. ओके, इथं आन्सर आहे, व्हॉट इज अ CPU. CPU काय काम करतो, कसं कशासाठी यूज होतो हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे. ओके, नाहीतर तुम्ही जर क्वेश्चन बघितला व्हॉट इज अ CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तुम्ही जर फक्त डेफिनेशन पाठ करून गेले तर तुम्हाला जरासं भारी जाईल. तुम्ही जर डीपली जर अंडरस्टँडिंग केली आणि एवढे जर मी एवढे दिलेले MCQ जर सॉल्व्ह केले आणि माझं एवढं लेक्चरही बघितलं तर खूप झालं. ओके, चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, फक्त मी तुम्हाला याची पूर्ण PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि पुन्हा एकदा 1 मिनटं, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र MCT 2026साठी बेसिक टू ॲडव्हान्स आणि जे प्रत्येक कन्सेप्ट आहे कॉम्प्युटरचे आपण या सिरीजमध्ये कवर करणार आहोत. म्हणजे टोटल 15 व्हिडिओ अपलोड करेल मी. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 MCQ ट्राय करेल सॉल्व्ह करण्याचा. 25 तुम्हाला देईल आणि 25 मी सॉल्व्ह करून देईल. म्हणजेच जे लास्ट इयरचे 10 इयरचे हे आहे MCQs ते पण आपण सॉल्व्ह करू. जे महाराष्ट्र MCTने एक्झॅक्ट टाईप विचारले आहेत ते पण ट्राय करू. आणि जे मॉक टेस्ट आहे ते पण ट्राय करू. म्हणजेच व्हिडिओ कसे राहील, जसं आपण जर आता पहिला व्हिडिओ कसा राहील, आता कॉम्प्युटर बेसिकमध्ये आपण 3 व्हिडिओ अपलोड करू. पहिला व्हिडिओ राहील इझी, जास्तीची रेंज खूप मोठी राहणार नाही. जास्तीची रेंज राहील 10 किंवा 20 मिनिटाच्या आतच राहील. बिकॉज तुम्हाला रिव्हिजन करायला पण सोपी जाईल आणि तुम्हाला समजायला पण सोपी जाईल. पहिला व्हिडिओ राहील इझी, त्यानंतर राहील मीडियम, त्यानंतर राहील हार्ड. 25 MCQ मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल आणि 25 तुम्ही करा. लिंक मी डिस्क्रिप्शन देऊन देईल, तुम्ही तिथून ट्राय करू शकता. आणि हे जे पूर्ण जे लास्ट इयरचे प्रिव्हियस इयर MCQ आहेत ते मी एक्झॅक्ट इंटरनेटहून आणि जे बुक्स आहे त्यामधून काढून घेतलेले आहेत. तुम्हाला वाटेल असेल कुठून काढले कुठून नाही, ते पूर्ण जे मी बुक्समधून, काही इंटरनेटवरून आणि मॉक टेस्ट ते एक्झॅक्ट टाईपमधून मी बुक्समधूनच घेतले आहे. म्हणजे ते एक्झॅक्ट टाईप महाराष्ट्र MCT कॉम्प्युटरचे MCQ असेच विचारतात. ओके, आणि महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही जर एवढे आपण कसं करणार आहोत की 15 व्हिडिओ राहील. 15मध्ये प्रत्येक MCQ व्हिडिओ वाईज राहील 50 MCQ. म्हणजेच 15 व्हिडिओमध्ये आपण कमसे कम 750 MCQ सॉल्व्ह करणार आहोत. 750 MCQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही जर हे 750 MCQ केले तर तुम्हाला कोणतेच MCQ करायची गरज पडत नाही. बिकॉज या 750 MCQमध्ये आपण जेवढे इझी, मिडियम, हार्ड ऑल MCQ कव्हर करणार आहोत. आणि सोप्यात आहे, एक्स्ट्रा थिअरी नाही, मध्ये टाईम वेस्ट नाही होता आपला. ओके, आणि त्यातनी काय शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला ॲन्सर बी देईल बा. ते असं कोणचं कसं की म्हणत आहे मी की असा विचारतात की CPU फुल फॉर्म काय CPUचा.
विद्यार्थ्यांना माहीत राहतं की CPU चा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, पण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कशासाठी यूज होतो ते पण मी शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला सांगेल. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच ते आपला ऑपरेशन परफॉर्म करायसाठी यूज करतो. म्हणजे त्यावरून तुमचं ते CPUचे जे हे आहे युजेस, त्याचे टाईप्स हे तुम्हाला कव्हर होऊन जातील. आणि असे क्वेश्चन एक्झॅक्ट महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये विचारतात. चला मग जास्त वेळ न घालवतो चला सुरू करूया. फक्त एक माझी विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं मोठं जे प्रिव्हियस इयर MCQ आहे आणि क्वेश्चन्स आहे हे खूप मर्यादेने काढायला लागतात. ओके, चला जास्त वेळ न घालवतो चला सुरू करूया. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोर्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. चला स्टार्ट करूया. 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU. CPU म्हणजे काय असतो की जे आपले जे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरमध्ये जेवढे ऑपरेशन परफॉर्म करतो, जसा ब्रेनसारखा झाला. आपण ब्रेनचा यूज कसा करते, जे एवढे ऑपरेशन परफॉर्म करतो आपण, जे आपलं स्टडी आहे आपण स्टडी करतो, जे आपले म्हणजे जेवढे ऑपरेशन परफॉर्म करतो ते ब्रेनपासूनच करतो ना. म्हणून ब्रेन ऑफ कॉम्प्युटर काय आहे CPU. CPUचा फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. A सेंट्रल प्रोग्राम युनिट, दॅट इज रॉंग. B सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, दॅट इज राईट. ओके, CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ते दुसरा क्वेश्चन, विच युनिट इज अ कॉल्ड अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. आता तुम्हाला सांगितलं ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोण आहे, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. वाय CPU, बिकॉज जे असतं ना की जेवढे ऑपरेशन परफॉर्म करतो कॉम्प्युटर ते CPUच्या भरोशावर करतो. म्हणजे तो त्याला काय अर्थमॅटिक त्याला जेवढं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, त्याला स्टोअर करायचं आहे, त्याला लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, ते CPUच्या भरोशावर करतो. ओके, त्यानंतर येते 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच युनिट परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन कोण परफॉर्म करतो. फर्स्ट आहे कंट्रोल युनिट कॅल्क्युलेशन परफॉर्म नाही करत, हे इंट्रॅक्शन परफॉर्म करतो. ओके, दॅट इज रॉंग. त्यानंतर ते सेकंड आहे मेमरी पण आपली फाईल किंवा फोटो स्टोअर करण्यासाठी यूज होते, दॅट इज हे पण रॉंग आहे. सी इज द राईट आन्सर. बिकॉज ALU म्हणजे काय होते, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. जे आपले जे कॉम्प्युटरमध्ये आहे ते अर्थमॅटिक असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, एक्झॉर असो, की जे मल्टिपल जेवढे पण ते अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन होतो तो ALU करतो. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट, दॅट इज द राईट आन्सर. म्हणजे C इज अ राईट आन्सर आहे. अर्थमॅटिक लॉजिक युनिट ते लॉजिकल वर्क पण करतो आणि अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिकला ऑपरेशन परफॉर्म करतो CPUमध्ये. ओके, त्यानंतर ते विच मेमरी इज अ टेम्पररी. म्हणजे जर टेम्पररी म्हणजे काय, कोणची मेमरी फक्त ते स्टोअर करतं आणि ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातं डाटा. ओके, फर्स्ट आहे रोम, दॅट इज अ रॉंग आन्सर. रोम म्हणजेच रीड ऑनली मेमरी, ते परमनंट फाईल स्टोअर करतो, ते चुकीचं आन्सर आहे. त्यानंतर ते B हार्ड डिस्क, हे पण चुकीचं आन्सर आहे. C इज अ राईट आन्सर. बिकॉज रीड ॲक्सेस मेमरी काय करतो की जे जेवढे आपण आपल्या आपल्या कॉम्प्युटरमध्ये डेटा आहे, जेव्हा आपली जर डाटा लॉस झाला म्हणजे पॉवर ऑफ झाली, पूर्ण आपला डाटा लॉस होऊन जातो. दॅट इज C इज अ राईट आन्सर. विच मेमरी इज अ टेम्पररी रीड ॲक्सेस मेमरी, रॅम, C. ओके, पाचवा क्वेश्चन बघूया. 2024मध्ये आलेला क्वेश्चन आहे, 1 बाईट म्हणजेच किती बिट्स. दॅट इज सोपी आन्सर आहे 8 बीट. 1 बाईट म्हणजे 8 बीट. 2 बाईट म्हणजेच 16 बीट. ओके, मल्टिप्लिकेशन होतात त्याच्यामध्ये. ओके, 1 बाईट कंटेन 8 बिट्स. त्यानंतर 6वा क्वेश्चन येते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 2024चा क्वेश्चन आणि 2019चा क्वेश्चन हा कॉमनली विचारतात महाराष्ट्र MCETमध्ये. ओके, त्यानंतर बघूया. त्यानंतर कोणचा तो क्वेश्चन आपला की विच मेमरी इज अ परमनंट. आता तुम्हाला सांगितलं कोणची, रीड ॲक्सेस मेमरी विच मेमरी इज अ टेम्पररी. कन्फ्युजन होत आहे. विच मेमरी इज अ परमनंट. फर्स्ट हा ऑप्शन आहे रीड ॲक्सेस मेमरी, हे परमनंट मेमरी नाही आहे, टेम्पररी आहे. त्यानंतर कॅच इन्फॉर्मेशन स्टोअर करतो पण ती मेमरी नाही आहे. ओके, त्यानंतर रोम इज द राईट आन्सर. बिकॉज रोम आहे ना, ते डाटा पॉवर ऑफ झाल्यानंतरही आपलं जे हे आहे इन्फॉर्मेशन ते परमनंट स्टोअर करून ठेवतात. ओके, C इज द राईट आन्सर. विच मेमरी इज अ परमनंट, C, रॉम. ओके, त्यानंतर 7वा क्वेश्चन 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच मेमरी इज अ फास्टेस्ट. ओके, विच मेमरी इज अ फास्टेस्ट म्हणजेच 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, कोणची मेमरी लवकर जेवढी इन्फॉर्मेशन आहे ते स्टोअर करायचा प्रयत्न करते. फर्स्ट आहे हार्ड डिस्क, दॅट इज अ रॉंग आन्सर. सेकंड आहे रॅम, स्टोअर करते पण फास्टेस्ट नाही ना. ओके, त्यानंतर कॅच इज राईट आन्सर. वा कॅच राईट आन्सर, बिकॉज जे CPUच्या जवळ जेवढी क्लोज आहे ते कॅच आहे. कॅच म्हणून ते फास्टेस्टमध्ये आहे, फास्टेस्ट ॲक्सेस करते.
जेवढी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असली तरी. ओके. कॅच इज अ क्लोजेस्ट टू CPU बिकॉज म्हणून ते फास्ट आहे. ओके. 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ते 8वा क्वेश्चन, व्हॉट इज अ ALU स्टँड फॉर. तुम्हाला आता सांगितलं आहे मी की ALU स्टँड फॉर अर्थमॅटिक लॉजिक युनिट. जेवढे पण लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो तो ALU करतो. ओके. त्यानंतर 9वा क्वेश्चन, विच रजिस्टर स्टोअर द नेक्स्ट इंस्ट्रक्शन ऑफ ॲड्रेस. ओके. म्हणजे जेवढे इंस्ट्रक्शन असतात, म्हणजे एखादा परफॉर्म आपल्याला कोणचं वर्क परफॉर्म करायचं आहे कॉम्प्युटरवर आणि कोणचं इंस्ट्रक्शन परफॉर्म करायचं आहे, त्याचा नेक्स्ट इंस्ट्रक्शन कोण स्टोअर करतो. फर्स्ट ऑप्शन आहे AR मीन्स फर्स्ट आहे AR, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर मार मीन्स मेमरी ॲड्रेस रजिस्टर, ते पण रॉंग आहे. त्यानंतर MDR, ते पण रॉंग आहे. आणि D आहे PC मीन्स प्रोग्राम काउंटर स्टोअर द नेक्स्ट इंट्रॅक्शन. म्हणजे काय करतो PC, जो D असतो ना, तो जेवढे इंट्रॅक्शन परफॉर्म करतो, म्हणजेच आपला अर्थमॅटिक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, तर त्या PC काउंटरमध्ये स्टोअर करतो आणि जे पुढे आपले जे प्रोसेसमध्ये पाठवतो. म्हणून आन्सर विच रजिस्टर स्टोअर द नेक्स्ट इंट्रॅक्शन, दॅट इज द राईट आन्सर PC प्रोग्राम काउंटर D. ओके. त्यानंतर 10वा क्वेश्चन, 10वा MCQ येते. 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच मेमरी इज अ मेन मेमरी. ओके. मेन मेमरी काय आहे. फर्स्ट ऑप्शन आहे A रीड, फर्स्ट आहे रोम, दॅट इज रॉंग आन्सर. सेकंड आहे B रॉम, दॅट इज द राईट आन्सर. रॅम इज अ प्रायमरी मेमरी आणि मेन मेमरी आहे CPUची. ओके. त्यानंतर इथे 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच नंबर सिस्टीम युज्ड बाय कॉम्प्युटर. कोणाला पण क्वेश्चन येऊन जाईल, विच नंबर सिस्टीम यूज बाय कॉम्प्युटर. बायनरी सिस्टमच यूज करतात कॉम्प्युटर, हे प्रत्येकाला माहीत असेल. ओके. B इज अ कॉम्प्युटर वर्क्स ऑन 0 and 1s. ओके. 12वा क्वेश्चन आहे, 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच बस कॅरीज द डेटा. म्हणजे जो डाटा ट्रान्सफर करायचं काम करतो, कोणची बस करतो. फर्स्ट आहे ॲड्रेस बस, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर कंट्रोल बस, अजून तुम्हाला सांगून देतो की ॲड्रेस बस काय करतो, ते ॲड्रेस आहे ते स्टोअर करायचं काम करतो. त्यानंतर इथे कंट्रोल बस काय करतो, जे इंट्रॅक्शन आहे ते स्टोअर करतो. त्यानंतर C ते डाटा बस, दॅट इज राईट आन्सर. डाटा बस काय करतो, जेवढे पण आपला ट्रान्सफर डेटा आहे तो ट्रान्सफर करतो, स्टोअरही करतो आणि ट्रान्सफरही करतो. C इज राईट आन्सर. विच बस कॅरीज डाटा, C डाटा बस. ओके. त्यानंतर येते, विच युनिट कंट्रोल द ऑल ऑपरेशन्स. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जेवढे पण ते ऑपरेशन परफॉर्म करतो तो कोण करतो. फर्स्ट आहे ALU ऑपरेशन पण परफॉर्म करतो, पण ते ऑल ऑपरेशन परफॉर्म नाही करत ना, ते फक्त लॉजिक ते अर्थमॅटिक आणि लॉजिकल वर्क परफॉर्म करतो, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर सेकंड येते मेमरी पण करत नाही. मेमरी काय करतो, फक्त जे फाईल्स आहे आणि फोटोज आहे ते स्टोअर करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर ते कंट्रोल युनिट, दॅट इज राईट आन्सर. वाय कंट्रोल युनिट काय करतो, जेवढे पण इंस्ट्रक्शन परफॉर्म करतो, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे ते इंस्ट्रक्शन परफॉर्म कंट्रोल युनिट करतो, दॅट इज राईट आन्सर. कंट्रोल युनिट द मॅनेज द एक्झिक्युशन. म्हणजेच काय होतं की जेवढे पण एक्झिक्युशन करायचं आहे कॉम्प्युटरला, ते कंट्रोल युनिट डिसाईड करतं आणि ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके. 13चा आन्सर आहे, विच युनिट कंट्रोल द ऑल ऑपरेशन्स. राईट आन्सर आहे कंट्रोल युनिट. ओके. आणि 14 क्वेश्चन बघूया. 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ आयर स्टोअर. काय करतो. आयर स्टोअर करतो इंट्रॅक्शन्स. ओके. आयर काय स्टोअर करतो, इंट्रॅक्शन. जेवढे पण इंट्रॅक्शन त्याला परफॉर्म करायचे आहे तो आयर स्टोअर करतो. करंट एक्झिक्युशन. म्हणजेच काय होतं की कॉम्प्युटरला सध्या आता कोणतं एक्झिक्युशन करायचं आहे, त्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, ते एक्झिक्युशन आयर स्टोअर करतो. ओके. त्यानंतर 2016मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच इज अ सेकंडरी मेमरी. ओके. फर्स्ट आहे रॅम प्रायमरी मेमरी आहे, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर B कॅच मेमरी आहे, पण ते हे नाही ना, सेकंडरी मेमरी नाही ना, ते CPUची मेमरी आहे, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर रजिस्टर आपण ॲड्रेस किंवा इंट्रॅक्शन स्टोअर करण्यासाठी यूज करतो, हे पण रॉंग आहे. D आहे हार्ड डिस्क, दॅट इज राईट आन्सर. सेकंडरी मेमरीमध्ये काय होतं की जेवढे पण आपले ते फोटोज व्हिडिओ आणि ते त्याची रेंज नसतात स्टोअर करायची, त्यामध्ये हार्ड डिस्क येते. प्रायमरी मेमरीमध्ये सेकंडरी मेमरी हार्ड डिस्क येते. त्यानंतर काय म्हणतात त्याला, माझ्या लक्षात नाही येत, हे पण येतात. हार्ड डिस्क काय करतो, जे स्टोअर आहे ते डाटा परमनंटली करतो. जेव्हा आपल्याला डिलीट करायचं आपण तेव्हा डिलीट करू शकतो, तेव्हा आपला स्टोअर करायचा तेव्हा स्टोअर करू शकतो. त्याला आपण सेकंडरी मेमरीमध्ये घेतो. ओके. त्यानंतर येते 16वा क्वेश्चन, 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट अ मेमरी. दॅट इज सिम्पल आन्सर आहे, मेमरी नाही आहे. फर्स्ट आहे रॅम, हे तुम्हाला माहीत असं मेमरी आहे, रेट ॲक्सेस मेमरी. B पण मेमरी आहे. C ALU
दॅट इज अ रॉंग आन्सर. ALU आपल्या माहीत आहे एक युनिट आहे जे आपलं ते ऑपरेशन परफॉर्म करतो, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. सी इज द राईट आन्सर. ओके, विच इज नॉट अ मेमरी, ALU. त्यानंतर येते 17वा क्वेश्चन, विच मेमरी इज अ व्हॉलेटाईल. ओके, कोणची मेमरी व्हॉलेटाईल आहे. व्हॉलेटाईल मीन्स म्हणजे जेवढा आपण तो डाटा स्टोअर डाटा स्टोअर केल्यानंतर जे पॉवर ऑफ झाल्यानंतर ते पूर्ण जेवढा डाटा आहे तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातो, त्याला म्हणतात व्हॉलेटाईल. ओके, फर्स्ट आहे रॉम, दॅट इज अ रॉंग आन्सर. ते परमनंट डाटा स्टोअर करतो. त्यानंतर हार्ड डिस्क सेकंडरी मेमरीमध्ये ते पण परमनंट डाटा स्टोअर करतो. त्यानंतर येते रॅम, दॅट इज अ राईट आन्सर, रेड ॲक्सेस मेमरी. जेव्हा ते पॉवर ऑफ होतो तेवढे आपला जेवढा डाटा आपण स्टोअर केला आहे तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातो. ओके, त्यानंतर 18वा क्वेश्चन येते 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज दस मार स्टोअर. मार म्हणजे काय होतं की मेमरी ॲड्रेस रजिस्टर. ओके, फर्स्ट आहे डेटा स्टोअर करत नाही. त्यानंतर येते ॲड्रेस, दॅट इज अ राईट आन्सर. मेमरी आणि मारचा फुल फॉर्म काय आहे, मेमरी ॲड्रेस रजिस्टर. ओके, 18वेचा आन्सर आहे बी, ते ॲड्रेस स्टोअर करायचं काम करतो. ओके, त्यानंतर येते 2016मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच डिवाइस इज अ इनपुट डिवाइस. दॅट हे तुम्हाला सांगून जाईल कीबोर्डच आहे. फर्स्ट आहे मॉनिटर, दॅट इज रॉंग. त्यानंतर प्रिंटर येते, आउटपुट डिवाइस आहे. आणि कीबोर्ड इनपुट डिवाइस आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. ओके, हे असे सोपे क्वेश्चन पण विचारतात. ओके, जास्त कन्फ्यूज होऊ नका. आपण या व्हिडिओमध्ये इझी लेवल करू, पुढच्या व्हिडिओमध्ये मीडियम, त्यानंतर हार्ड करू. ओके, आणि जेवढे मी तुम्हाला 25 MCQ मी सॉल्व केलेले तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन देईल, आणि 25 तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला ते लास्ट प्रिव्हियस इयरचे MCQ आहे आणि जे मॉक टेस्ट आहे ते मी तुम्हाला रिसर्च करून दिले आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथे सॉल्व करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही किती सॉल्व केले. ओके, त्यानंतर बघूया 20वा क्वेश्चन 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच डिवाइस इज आउटपुट डिवाइस. सोप्याच आन्सर आहे. फर्स्ट आहे माऊस, हा पण नाही आहे. त्यानंतर कीबोर्ड नाही आहे. त्यानंतर स्कॅनर, हे पण इनपुट आहे. डी मॉनिटर, शोज आउटपुट. ओके, हे सोप्या आन्सर आहे, तुम्हाला पण येऊन जाईल. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द बेस ऑफ द डेसिमल सिस्टीम. सोपे आन्सर आहे. डेसिमलचा सिस्टीम हे काय आहे, डेसिमल सिस्टीम म्हणजे काय होतं की 1 पासून तर 10पर्यंत, आणि बायनरी म्हणजेच 0 आणि 1s. बेस काय आहे 10th. ओके, 0 तर नाही ते 10 धरत नाही. ओके, सी आहे 10th. त्यानंतर येते 2011मध्ये क्वेश्चन असे सोपे क्वेश्चन पण विचारतात महाराष्ट्र CETमध्ये. ओके, जास्त कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर 2011मध्ये क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे, विच रजिस्टर व्हेरी फास्ट. ओके, कोणचा रजिस्टर व्हेरी फास्ट आहे. फर्स्ट आहे रॅम मेमरी आहे, रजिस्टर नाही. त्यानंतर बी येते कॅच मेमरी आहे. सी इज रजिस्टर खूप फास्ट आहे. ओके, असे क्वेश्चन पण विचारतात, जास्त कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला मी रिपीटली का सांगत आहे, सेमच क्वेश्चन विचारतात, फक्त त्यांना घुमून विचारतात. ते कधी काय विचारतात की CU म्हणजे काय, CUचा फुल फॉर्म काय, CUचा यूज काय, CUचा यूज काय आहे इंस्ट्रक्शन स्टोअर करणे, CUचा फुल फॉर्म काय आहे कंट्रोल युनिट. सेम विचारतात, फक्त त्यांनी घुमून विचारतात ते. ओके, त्यानंतर 23वा क्वेश्चन बघूया 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच आर्किटेक्चर यूज अ सिंगल मेमरी. विच आर्किटेक्चर यूज अ सिंगल मेमरी. हा जरा क्वेश्चन हार्ड आहे, 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे हार्डवेअर, दॅट इज अ रॉंग आन्सर. सेकंड आहे बी. ओके, दॅट इज अ राईट आन्सर. त्यानंतर 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 24वा क्वेश्चन, विच युनिट कम्पेअर द डाटा. कोणचा युनिट कम्पेअर करतो डाटा. सोपी आन्सर आहे डी. लॉजिकल ऑपरेशन आपण कोणत्या युनिटनं परफॉर्म करतो, अर्थमॅटिक लॉजिक युनिटनी. फर्स्ट आहे कंट्रोल युनिट, आपण इंस्ट्रक्शन करतो, कम्पेअर नाही करत. त्यानंतर मेमरी डाटा स्टोअर करतो. त्यानंतर सी ALU राईट आन्सर, बिकॉज अर्थमॅटिक लॉजिक युनिटनेच आपण कम्पेअर करतो ना डाटा. एक तुम्हाला पहिलं सांगितलं मी एक्झॉर. त्यानंतर इथे अँडनं पण परफॉर्म होतो, कम्पेअर डाटा होतो, म्हणून सी इज राईट आन्सर, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ओके, त्यानंतर इथे 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 25वा क्वेश्चन, विच इज द क्लोजेस्ट टू CPU. क्लोजेस्ट CPU काय, कॅच CPUच्या जवळ आहे म्हणून व्हेरी फास्ट आहे. कॅच म्हणजे कॅच काय आहे, कॅच इज अ मेमरी आहे, ते CPUच्या जवळ आहे आणि व्हेरी फास्ट आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 MCQ सॉल्व केले आहे. ओके, आणि काही 25 MCQ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून सॉल्व करू शकता. आणि तुम्हाला वाटत झालं की हे एक्झॅक्ट हे महाराष्ट्र MCET विचारलेले क्वेश्चन आहे, मी तुम्हाला रिसर्च करून सांगत आहे. काही मी रिसर्च बुक्समधून घेतले आहे, काही मी इंटरनेटवरून घेतले आहे. फक्त एवढंच माझी इच्छा आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा.
ओके. आणि अजून एक की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मीडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व करू. ओके. अजून एक की व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. क्लास 1चे नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि 25 MCQ पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. फक्त एवढीच इच्छा आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व केले 25 MCQमधून मी दिलेल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मीडियम लेवलचे क्वेश्चन, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन म्हणजेच कॉम्प्युटर बेसिकचे. ओके. चला तब तक के लिए बाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुईंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इझी लेवल केले आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये हार्ड करू. तुम्ही जर इझी लेवलचे क्वेश्चन जर केले नसेल तर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. बिकॉज जे इझी लेवल क्वेश्चन असताना ते तुम्हाला टूल किट म्हणून मिडियममध्ये काम पडतात, आणि जे मिडियम लेवलचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला हार्ड लेवलमध्ये काम पडतात टूल किट म्हणून. ओके. तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या. आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट पण दिला आहे आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स पण दिले आहे. एक्झॅक्टमध्ये महाराष्ट्र MCDमध्ये आलेले आहेत. 2015 पासून 2015 ते 26च्या गॅपमध्ये जेवढे क्वेश्चन्स आले आहे कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे तेवढे मी त्यामध्ये PDF पुट केले आहे. ओके. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मिडियम लेवलचे क्वेश्चन्स. ओके. 2019 आणि 21मध्ये आलेला क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ द CPU परफॉर्म द डिसिजन मेकिंग. ओके. फर्स्ट आहे रॅम तर नाही आहे, डिसिजन मेकिंग नाही करत बिकॉज ते स्टोअर करते मेमरी फाईल्स. ओके. त्यानंतर येते ALU राईट आन्सर. बिकॉज वाय ALU राईट आन्सर? बिकॉज ALU काय करतात की जे ऑपरेशन परफॉर्म करतो, अर्थमॅटिक, सबट्रॅक्शन, कम्पेअर तर होतच आहे ना. त्यानंतर त्यालाच म्हणून ALUला लॉजिकल ऑपरेशन म्हणतात आणि ते डिसिजन मेकिंग पण करतात, म्हणून बी इज राईट आन्सर ALU. ओके. त्यानंतर येते विच मेमरी स्टोअर द बायोसेस. ओके. त्यानंतर ते दुसरा क्वेश्चन 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच मेमरी स्टोअर द बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके. म्हणजेच बेस काय स्टोअर करतो आणि इनपुट आणि आउटपुट सिस्टीम. कधी काय होतं की CETमध्ये पण विचारतात की बायोसेसचा फुल फॉर्म काय आहे. बायोसेसचा फुल फॉर्म काय आहे? बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके. फर्स्ट आहे रॅम, दॅट इज अ रॉंग आन्सर. अँड सेकंड आहे बी इज अ स्टोअर द बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके. 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच डिव्हाइस यूज इट टू स्टोअर द डाटा परमनंटली. सोपी आन्सर तुम्ही पण देऊ शकता. सेकंड आहे हार्ड डिस्क, सेकंडरी मेमरीमध्ये येते, ते परमनंट डाटा स्टोअर करते. बिकॉज आपण केव्हा डिलीट करायचं आहे ते आपण ठरवू शकतो. ओके. 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर येते चौथा क्वेश्चन 2020मध्ये विचारलेला आहे, विच युनिट सेंड द कंट्रोल सिग्नल्स. सोपी आन्सर आहे कंट्रोल युनिट. बिकॉज कंट्रोल युनिट काय करतो? कंट्रोल सिग्नल पाठवतो. कोणचा ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे, कोणचा नाही करायचा आहे, ते कंट्रोल युनिट सेट करतो. कधी काय होतं, CUचा फुल फॉर्म विचारतात. CUचा फुल फॉर्म काय आहे? कंट्रोल युनिट. हे पण लक्षात ठेवा. असा पण क्वेश्चन विचारतात. ओके. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे 2021मध्ये विचारलेला, व्हॉट इज द बेस ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. सोपी आन्सर आहे, कोणाला पण येऊन जाईल. D इज 16. ओके. माहिती झालं ना, 10पर्यंत त्यांचे ते नंबर राहतात. नंतर 10 A, B नंतर 11ला B देतात. ओके. ते हेक्साडेसिमल म्हणतात ना. ओके. पाचव्या आन्सर आहे D बेस 16 म्हणजे 16. ओके. त्यानंतर 6वा क्वेश्चन येते 2018मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच इज द स्मॉलेस्ट मेमरी युनिट. सोपी आन्सर आहे, फर्स्ट आहे बीट. स्मॉलेस्ट म्हणत आहे ना, स्मॉलेस्ट म्हणजे येते बीट आणि त्याच्यानंतर येते बाईट. ओके. कन्फ्यूज होऊ नका. बाईट सेकंड नंबरला येते. एकदम स्मॉलेस्ट म्हटल्यानंतर विचार करायचा बीटमध्ये. ओके. सेकंड त्यांनी जर म्हटलं सेकंड स्मॉलेस्ट तर बाईट येते. ओके. आणि अजून एक तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की निब्बल म्हणजे काय. निब्बल म्हणजे काय होतं की एक बाईटचा हाफ म्हणजे निब्बल. ओके. एका बाईटचा हाफ म्हणजे निब्बल. एक बाईट कितीचा असतो? 8चा. 8ला तुम्ही हाफ केला तर किती होईल? 4 बाईट. दॅट इज अ निब्बल. ओके. कन्फर्म. 2018मध्ये क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे. नोट करून ठेवा. नोट फक्त याच्यात ठेवा, बीट आणि बाईट आणि निब्बल हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवायचा फक्त. ओके. त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन, विच मेमरीचं क्लोजेस्ट टू CPU. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. CPUच्या जवळ कॅश राहतो, मेमरी आहे, फास्टेस्ट राहते आणि जवळ पण आहे CPUच्या. ओके. त्यानंतर 8वा क्वेश्चन, विच रजिस्टर द होल्ड द इंस्ट्रक्शन्स. ओके. आपण क्वेश्चन केला होता ते आपण मागच्या लेक्चरमध्ये.
ओके. नाही, हा नाही क्वेश्चन केला, याच्या रिलेटेड केला होता. ओके. हाच क्वेश्चन नाही, याच्या रिलेटेड क्वेश्चन केला होता आपण. फर्स्ट ऑप्शन आहे मार मीन्स मेमरी ॲड्रेस रजिस्टर, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर MDR, ते पण रॉंग आहे. त्यानंतर IR हे राईट आन्सर आहे. ओके. स्टोअर द करंट इंस्ट्रक्शन, म्हणजे ते करंट एक्झिक्युशन आहे, त्यांचे कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते IR स्टोअर करतो. ओके. त्यानंतर इथे नवा क्वेश्चन 2023मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच मेमरी लॉसेस द डाटा वेन पॉवर ऑफ. ओके. हे तुम्हाला पण येऊन जाईल, जेव्हा लाईन ऑफ त्यानंतर आपला कॉम्प्युटर ऑफ झाला किंवा आधार तुम्ही लाईन गेली, त्यानंतर जेव्हा आपण डाटा स्टोअर केला असतो, तो ऑटोमॅटिक डिलीट होतो. ते कोणत्या मेमरीमध्ये होतो? सोपे आहे, हॉलिटाईल मेमरीमध्ये होतो. हॉलिटाईल मेमरीमध्ये कोणची येते? रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. हॉलिटाईल मेमरीमध्येच होतो. नॉन हॉलिटाईलमध्ये डाटा परमनंटली स्टोअर होतो. ओके. परमनंट डाटा स्टोअरमध्ये येते रॉम. ओके. रीड ऑनली मेमरी. ओके. 2023मध्ये विचारला क्वेश्चन आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन येते 2017मध्ये विचारला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आउटपुट डिव्हाइस. हे तर कोणाला पण येऊन जाईल. फर्स्ट आहे कीबोर्ड, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. माऊस, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. मॉनिटर, दॅट इज द राईट आन्सर. मॉनिटर्स आउटपुट डिव्हाइस आहे, ते आपल्याला आउटपुट शो करतो. ओके. यामध्ये कसं होतं की महाराष्ट्र MCCT काय करतात, ते खूप इझी लेवलचेच खूप क्वेश्चन विचारतात. आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन का करत आहे, बिकॉज आपण इझी मिडियम लेवल जर केले तर आपला पूर्ण बेस तयार होऊन जातो. त्यांनी जर हार्ड पुश केले तरी आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ओके. म्हणून तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 50 MCQ करायला लावत आहे, बिकॉज 50 MCQ एका व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओ तसे 3 पार्ट येणार आहेत, म्हणजे 150 MCQ. 150 MCQ खूप झाले. 150 MCQ जर तुम्ही केले कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे, तुम्हाला काही करायची गरज पण नाही. ओके. त्यानंतर इथे 2015मध्ये विचारला क्वेश्चन, व्हॉट इज द CU स्टँड फॉर. ओके. मग बघितलं CUचं फुल फॉर्म काय आहे? कंट्रोल युनिट. ओके. CU मीन्स कंट्रोल युनिट. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन, विच मेमरी इज ऑल्सो कॉल्ड मेन मेमरी. ओके. रॅम, रीड ॲक्सेस मेमरी. मेन मेमरी आहे, हॉलिटाईल आहे, पण त्याला मेन मेमरीचं प्रायोरिटी आहे. ओके. त्यानंतर 13वा क्वेश्चन, विच बस कॅरीज द ॲड्रेस. सॉरी, मला माफ करा, आवाजच्या प्रॉब्लेममुळे काही ऐकू येत नव्हतं. ओके. 13वा क्वेश्चन आहे, विच बस कॅरीज द ॲड्रेस. फर्स्ट ऑप्शन आहे डेटा बस, दॅट इज रॉंग आन्सर. बस डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. ओके. त्यानंतर B कंट्रोल बस, ते पण सिग्नल पाठवण्याचं काम करतो, ते पण रॉंग आहे. त्यानंतर C येते ॲड्रेस बस, दॅट इज द राईट आन्सर. ओके. C काय ॲड्रेस बस काय करतो, जे आपला ॲड्रेस आहे ते त्या पाठवण्याचं काम करतो बससारखं. ओके. त्यानंतर येते 14वा क्वेश्चन, विच रजिस्टर स्टोअर द मेमरी ॲड्रेस. 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच रजिस्टर स्टोअर द मेमरी ॲड्रेस. फर्स्ट ऑप्शन आहे PC, दॅट इज रॉंग आन्सर. PC प्रोग्राम काउंटर इन्स्ट्रक्शन स्टोअर करायचं काम करतो. त्यानंतर B मार इज द राईट आन्सर. मेमरी ॲड्रेस रजिस्टर ते स्टोअर करण्याचं काम करतो. ओके. 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर येते 15वा क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम. सोप्या आन्सर तुम्हाला पण येऊन जाईल, रीड ऑनली मेमरी. ओके. रॉमचा फुल फॉर्म आहे रीड ऑनली मेमरी. ओके. त्यानंतर 16वा क्वेश्चन, विच नंबर सिस्टीम हॅज डिजिट 0 to 9. ओके. विच नंबर सिस्टीम हॅज डिजिट 0 to 9, 0 to 7. ओके. 0 to 9 आपल्याला माहितीच आहे, 0 to 9 डेसिमलला आहे, 0 to 16 हेक्साडेसिमलला आहे, 0 आणि 1 बायनरीला आहे, आणि 0 to 7 ऑक्टलला आहे. ऑक्टल इज द राईट आन्सर. ओके. ऑक्टल यूज द डिजिट 0 to 7. ओके. 16वा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघूया 17वा क्वेश्चन, विच मेमरी इज एक्सपेन्सिव्ह. फर्स्ट ऑप्शन आहे हार्ड डिस्क. ओके. दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर B रॅम, हॉलिटाईल आहे, एक्सपेन्सिव्ह नाही आहे. त्यानंतर C ते कॅच इज राईट आन्सर. कॅच व्हेरी फास्ट आहे आणि कॉस्टली आहे. CPUच्या जवळ असल्यामुळे ते फास्टही आहे आणि कॉस्टली पण आहे. ओके. C इज राईट आन्सर, कॅच. ओके. त्यानंतर 18वा क्वेश्चन, विच युनिट फेच द इंस्ट्रक्शन्स. ओके. विच युनिट फेच द इंस्ट्रक्शन्स. फर्स्ट ऑप्शन आहे ALU इंस्ट्रक्शन स्टोअर फेच नाही करत. अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ते लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. अर्थमॅटिक मॅथमॅटिकली जेवढे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायचं काम करतो. ओके. त्यानंतर B कंट्रोल युनिट, दॅट इज द राईट आन्सर. कंट्रोल युनिट काय करतो, जे आपले इंस्ट्रक्शन आहे फेच करायचं काम करतो आणि इंस्ट्रक्शन परफॉर्म करायचं काम पण करतो. ओके. B इज द राईट आन्सर, कंट्रोल युनिट. त्यानंतर 21वा क्वेश्चन येते, विच स्टोरेज इज अ सेकंडरी मेमरी. फर्स्ट ऑप्शन आहे रॅम,
दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर कॅच ते पण रॉंग आहे. त्यानंतर सी द रजिस्टर ते पण रॉंग आहे. डी इज अ हार्ड डिस्क दॅट इज राईट आन्सर. सेकंडरी मेमरीमध्ये येतो. ओके. नॉन व्हॉलेटाईलमध्ये, व्हॉलेटाईलमध्ये काय येतं, व्हॉलेटाईलमध्ये येते रॉम. ओके, सॉरी रॅम येते. ओके. त्यानंतर 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे विच रजिस्टर स्टोअर द नेक्स्ट इंटरक्शन ॲड्रेस. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे क्वेश्चन. डी इज अ पी सी काउंटर स्टोअर द नेक्स्ट इंटरक्शन ऑफ ॲड्रेस. ओके, 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर येते 2021मध्ये 2016मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे व्हॉट इज अ वन निबल इक्वल टू. ओके, तुम्हाला मी सांगितलं आहे वन निबल इक्वल टू काय म्हणजेच काय होतं की जसं जर आपलं जो 1 बाईट म्हणजेच 8 बाईट, 8 बाईटचा हाफ किती होतं 4 म्हणजेच निब्बल. निब्बल कशाला म्हणतात, हाफ. आपलं जर म्हटलं 16 बीट, आपल्या जर 16 बाईट असेल तर 16 सॉरी आपल्या जर 2 बीट असेल, 2 बीट म्हणजे 16 बीट. बीटचा हाफ केलं तर किती बाईट किती होऊ राहिले आपले. ओके, बीट्स होऊ राहिले 8 बीट. हे कोणत्याही पण आपल्या बाईटला जर आपण हाफ केलं तर किती बीट होत आहे त्याला निब्बल म्हणतात. ओके, जसं एका बाईटला आपण 8 बीट आहे त्याला जर हाफ केलं तर 4 होऊ राहिलं त्याला मीन्स निब्बल. ओके, 4 बीट. फर्स्ट ऑप्शन आहे 2 बीट दॅट इज रॉंग. त्यानंतर बी 4 बीट दॅट इज अ राईट आन्सर. ओके, निबल इक्वल टू 4 बीट. ओके, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूपदा विचारतात महाराष्ट्र MCCT मध्ये. ओके, त्यानंतर येते 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 22वा क्वेश्चन विच मेमरी इज अ फास्टेस्ट. विच मेमरी इज अ फास्टेस्ट. फर्स्ट ऑप्शन आहे रॅम दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर बी कॅच इज राईट आन्सर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इझीमध्ये केला होता क्वेश्चन हा. बी इज राईट आन्सर. कॅच इज अ फास्टेस्ट मेमरी. वाय फास्टेस्ट मेमरी, बिकॉज ते CPच्या जवळ आहे आणि व्हेरी फास्ट आहे आणि कॉस्टली पण आहे, म्हणून ते फास्टेस्ट मेमरी आहे. ओके, तुम्हाला वाटत असेल ही खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. मी रिसर्च करून त्याच्यावर टाकले आहेत. मी त्याच्यावरती मार्किंग बघितली मीडियम लेवलची, त्यानंतर त्याच्यावर मीडियम टाकत आहे, बिकॉज तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको ना. ओके, त्यानंतर 23वा क्वेश्चन विच इज अ नॉट अ इनपुट डिवाइस. विच इज अ नॉट अ इनपुट डिवाइस. फर्स्ट ऑप्शन आहे कीबोर्ड इनपुट डिवाइस आहे. बी माऊस इनपुट डिवाइस आहे. सी स्कॅनर इनपुट डिवाइस आहे. डी प्रिंटर इज अ राईट आन्सर. प्रिंटर काय करतो, आउटपुट डिवाइस शो करतो. ओके, आउटपुट डिवाइस आहे. ओके, 23 आन्सर आहे डी प्रिंटर. ओके, त्यानंतर येते 24वा क्वेश्चन विच युनिट परफॉर्म द अर्थमॅटिक ऑपरेशन. सोपी आहे. ALU काय करतो, लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. एक्झॉचं ऑपरेशन असो की अँडचं ऑपरेशन असो की ऑडचं ऑपरेशन असो, जेवढे पण अर्थमॅटिक ऑपरेशन असो की लॉजिकल ऑपरेशन असो ते ALU परफॉर्म करतो. ओके, ALU इज अ राईट आन्सर. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन विच आर्किटेक्चर यूज द सेपरेट मेमरी फॉर द डाटा आणि इंट्रॅक्शन्स. 2021मध्ये विचारला क्वेश्चन आहे. फर्स्ट आन्सर दॅट इज अ रॉंग आन्सर आहे. त्यानंतर बी इज राईट बी इज अ रॉंग आन्सर आहे. सी इज अ हार्वर्ड दॅट इज अ राईट आन्सर. हार्वर्ड आर्किटेक्चर यूज अ सेपरेट मेमरी. ओके, 25वा क्वेश्चन आन्सर आहे सी हार्वर्ड. ओके, या व्हिडिओने आपण 25 MCQ केले आहेत आणि 25 MCQ मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. ओके, तुम्ही जर डाटा रिप्रेझेंटेशनचे जर मी आता 3 व्हिडिओ जर तुम्ही फॉलो जर केले तर तुम्हाला कोणतीच MCQ करायची गरज पडत नाही, बिकॉज यात 150 MCQ मीन्स 150 MCQ जर तुम्ही केले तुम्हाला कोणती MCQ करायची गरज पडत नाही, बिकॉज या 150 MCQ मध्ये मी ऑल टोटल पूर्ण इझी मीडियम हार्ड लेवलचे पूर्ण MCQ त्यामध्ये अपलोड करत आहे. ओके, तुम्हाला जर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्या व्हिडिओपासून तुम्ही या व्हिडिओमधलं तुम्हाला हेल्प होईल. ओके, 25 तुम्ही या व्हिडिओची जी आपण आता शिकलो त्याची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि जे 25 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे ते पण मी लिंकमध्ये लावून देते. तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही किती ते त्यामधून सॉल्व केले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं मोठं जे मटेरियल आहे ते जमा करायला खूप मेहनत लागते. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही. आय होप ऑल डुइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व केले आणि 25 तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले. या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रॅक्टिस करू आणि 25 तुम्हाला प्रॅक्टिससाठी देऊ. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. पुन्हा एकदा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज खूप एफर्ट लागतो एवढं मोठे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ते शोधायला. चला मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे
डिजिटल सर्किट्स ऑपरेट इन विच रिजन ऑफ ऑपरेशन्स. ओके, याचा सिम्पलचा आन्सर आहे डी. ओके, कोणचं रिझन आहे ऑपरेशन परफॉर्म करायसाठी इन सर्किट. काय होतं की डिजिटल सर्किटमध्ये 0 आणि 1 या 2 स्टेटवर काम करते. सर्किट काय करतो, 0 आणि 1च्या स्टेटवर काम करते. कट ऑफ रिझन मीन्स ट्रान्झिस्टर ऑफ लॉजिक 0 आणि सॅच्युरेशन रिजन मीन्स ट्रान्झिस्टर ऑन लॉजिक 1 दॅट कॉल इट. म्हणून डिजिटल सर्किट ऑपरेट विच रिजन ऑपरेशन्स. फर्स्ट ऑपरेशन आहे कट ऑफ, सेकंड ऑपरेशन आहे सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मीन्स 1 आणि कट ऑफ रिजन मीन्स 0. ओके, त्यानंतर इथे दुसरा क्वेश्चन, विच लॉजिक फॅमिली नॉन द हाय स्पीड ऑपरेशन्स. हाय स्पीड ऑपरेशन सिम्पलचा आन्सर आहे ECL. ओके, ECL मीन्स ECLचा फुल फॉर्म लक्षात ठेवून द्या. ECL मीन्स इमिटर कॉपलेट लॉजिक्स ऑफर्स व्हेरी हाय. ओके, इमिटर म्हणजे काय होतं की इमिटरमध्ये ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये जात नाही. इमिटरमध्ये काय होतं की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये जात नाही, म्हणून ते स्विचिंग टाईम कमी घेतो. स्विचिंग टाईम कमी आणि स्पीड खूप जास्त, दॅट कॉल इट विच लॉजिक फॅमिली नो हाय स्पीड ऑपरेशन, दॅट कॉल इट ECL. महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये टाईम कमी घेतो आणि जात नाही. ओके, त्यानंतर येते तिसरा क्वेश्चन, प्रोपेगेशन डिले रेफर्स टू. ओके, आता महत्त्वाचं समजून घेऊ प्रोपेगेशन डिले मीन्स पहिले सिलेक्ट करून आन्सर. याचा आन्सर आहे सी, टाईम टेकन बाय इनपुट अफेक्ट द आउटपुट. ओके, कधी काय होतं की जेव्हा इनपुट बदलतो आउटपुट लगेच बदलत नाही. तुम्ही लक्षात असेल तुमच्या की कधी आपण एखादं वेब पेज उघडतो त्यावेळेस ते लोड होतं, त्यालाच आपण म्हणू शकतो की डिले रेफर्स. ओके, जेव्हा इनपुट बदलतो लगेच आउटपुट बदलत नाही. तो बदललेला जो वेळ लागतो ना, जो लोडिंग व्हायला वेळ लागतो, त्यालाच आपण प्रोपेगेशन डिले म्हणतो. ओके, त्यालाच आपण प्रोपेगेशन डिले म्हणतो, दॅट कॉल इट. त्याचा आन्सर आहे टाईम टेकन बाय इनपुट चेंज टू अफेक्ट आउटपुट. ओके, इट इज डिले बिटवीन द इनपुट चेंज अँड आउटपुट रिस्पॉन्स, त्या 2 स्टेटमधला. त्यानंतर येते चौथा क्वेश्चन, द फॅन आउट ऑफ लॉजिक गेट इंडिकेट्स. ओके, फॅन आउट वेगळा आणि फॅन इन वेगळा. ओके, आता आपण बघत आहे फॅन आउट मीन्स याचा आन्सर आहे डी, नंबर ऑफ गेट्स डन बाय आउटपुट. ओके, फॅन आउट वेगळा आणि फॅन इन वेगळं. फॅन आउट म्हणजे काय होतं की ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी जास्त. ओके, फॅन आउट म्हणजे ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी जास्त आणि फॅन इन मीन्स फॅन इन म्हणजे ते इनपुट घेऊ शकतो, मल्टिपल इनपुट घेऊ शकतो. ओके, आणि अजून एक मला समजून सांगतो की फॅन आउट ऑफ लॉजिक गेट इंडिकेट नंबर ऑफ गेट्स जॉईन बाय इनपुट. ओके, याचा आन्सर आहे. तर काय करतो तो, एका गेटचा आउटपुट किती दुसऱ्या गेटला इनपुट देऊ शकतो, दॅट कॉल फॅन आउटपुट. एका गेटचा जो इनपुट आहे एका गेटचा जो आउटपुट आहे तो किती दुसऱ्या गेटला देऊ शकतो, दॅट कॉल इनपुट गेट दॅट कॉल फॅन आउट. ओके, त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन, विच लॉजिक फॅमिली कन्झ्युम द लेस्ट पॉवर. याचा आन्सर आहे डी, CMSS. ओके, CMSS has a low power combinations. त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन, व्हॉट इज डस इन फॅन इन गेट रिप्रेझेंट. ओके, याचा सिम्पल आन्सर आहे इनपुट, नंबर ऑफ इनपुट गेट इन चेंज. तुम्हाला मागे सांगितलं मी की तो इनपुट देऊ शकतो मल्टिपल गेटला, दॅट कॉल इट सी आन्सर. फॅन इन काय करतो, फॅन इनमध्ये इनपुट एक्सपोर्ट करू शकतो किती पण, दॅट कॉल इट फॅन इन. त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट अ कॉम्बिनेशन ऑफ सर्किट. सिम्पल आन्सर काउंटर हे सिक्वेन्शियल सर्किट आहे, नॉट अ कॉम्बिनेशन सर्किट. ओके, सिक्वेन्शियल सर्किट नॉट अ कॉम्बिनेशन सर्किट. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन, विच सर्किट्स कन्वर्ट द पॅरलल डाटा इंटू सिरियल डाटा. सिम्पल आन्सर आहे शिफ्ट रजिस्टर. ओके, शिफ्ट रजिस्टर काय करतो, डाटा
शिफ्ट रजिस्टर काय करतो, जो डेटा असतो तो पॅरलमध्ये कन्वर्ट करतो, लेफ्ट किंवा राईट, आणि पॅरलमध्ये सिरियल कन्व्हर्शन करतो. दॅट कॉल कम्युनिकेशन. आणि अजून एक की तो कम्युनिकेशन सिस्टममध्ये पण यूज होते. विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इन शिफ्ट रजिस्टर, हा कम्युनिकेशन सिस्टममध्ये पण यूज होते आणि तो सिरियलमध्ये कन्व्हर्शन करते. ओके, दॅट कॉल इट्स आन्सर आहे विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इन सिरियल विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इंटू सिरियल डेटा, दॅट कॉल इट शिफ्ट रजिस्टर. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन. SR फ्लिप फ्लॉप हॅज इनव्हॅलिड कंडिशन्स. SR फ्लिप फ्लॉप हे इनव्हॅलिड कंडिशन, दॅट कॉल इट सी, डे इज आन्सर. ओके, सगळ्यात आधी बघूया व्हॉट इज मीन बाय एस आणि एस. व्हॉट इज मीन बाय एस आणि आर. आर मीन्स सेट. ओके, आर मीन्स सेट. ओके, आणि आर मीन्स रिसेट. ओके, आणि याचा आन्सर काय होतं की एस इक्वल टू आर इक्वल टू 1, दॅट मीन्स अनडिफाईंड आहे, ते स्टेट इनव्हॅलिड कंडिशन आहे, दॅट कॉल इट डी इज अनव्हॅलिड. एस आर फ्लिप ऑफ इनव्हॅलिड कंडिशन, दॅट कॉल इट हे इज इनव्हॅलिड कंडिशन आहे, याच्यावर अनडिफाईंड आउटपुट राहतो. ओके, त्यानंतर येते 10वा क्वेश्चन. विच फ्लिप फ्लॉप इज नॉन द टॉंगल फ्लिप फ्लॉप. ओके, विच फ्लिप फ्लॉप ऑल्सो नॉन टॉंगल फ्लिप फ्लॉप. डी. वाय डी, आता बघूया. डी फ्लिप फ्लॉप टॉंगल आउटपुट ऑन एव्हरी क्लॉक पल्स. ओके, डी काय करतो, एव्हरी क्लॉक पल्स म्हणजे काय होतं की टॉंगल मीन्स तुम्हाला समजून घ्या सोप्या भाषेत. टॉंगल मीन्स 0 असेल तर 1 करेल, 1 असेल तर 0 करेल, दॅट कॉल इट टॉंगल. आणि कोणता फ्लिप फ्लॉप यूज करतो, टी फ्लिप फ्लॉप. ओके, एवढं लक्षात ठेवलं तर खूप झालं. आणि हे काउंटरमध्ये पण यूज होते. काउंटर कोणचा की आपण बघितलं होतं, काउंटर दॅट इज अ काउंटर. ओके, इथे पण बघितलं तर दॅट हे काउंटरमध्ये पण यूज होते. त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन. रेस अराउंड द कंडिशन इज अकर्स. रेस अराउंड द कंडिशन इन अकर्स. ऑप्शन सी, JK फ्लिप फ्लॉप्स. JK फ्लिप फ्लॉप काय करतो, JK फ्लिप फ्लॉप काय करतो, J इक्वल टू K इक्वल टू 1 मीन्स क्लॉक विथ जास्त असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल करतो. JK फ्लिप फ्लॉप काय करतो, क्लॉक विथ जास्त असेल, क्लॉकची जी विथ असेल ते जास्त जर असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल करतो. आणि दॅट कॉल इट रेस अराउंड द कंडिशन इज अकर JK फ्लिप फ्लॉप्स. आणि आउटपुट अनप्रिडिक्टेबल राहतं ना, दॅट टाईम आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो आणि रेस अराउंड कंडिशन तयार होते. ओके, क्लॉक विथ जास्त असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल होतो आणि आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो. आणि त्यात टाईम जे रेस अराउंड कंडिशन ते अशी राहतात की अकर्स होते. ओके, त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन. विच फ्लिप फ्लॉप्स एलिमेंट्स रेस अराउंड द कंडिशन्स. ओके, याचा आन्सर आहे सिम्पल मास्टर सिलेक्ट JK. ओके, मास्टर सिलेक्ट काय करतो की JK फ्लिप फ्लॉप अवॉइड द रेस कंडिशन. ओके, रेस कंडिशनचा बघितलं आपण. रेस कंडिशन मीन्स क्लॉकची वीज जेव्हा जास्त वेळ आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल होतो, आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो, त्यात टाईम रेस अराउंड कंडिशन तयार होते. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन. लॅटेज डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज लॅटेज इज अ लेवल ट्रिगर्ड. ओके, सिम्पल आन्सर आहे लेवल ट्रिगर्ड. लेवल ट्रिगर्ड म्हणजे काय होते, लॅटेज आर लेवल ट्रिगर्ड डिव्हाइस. लॅच म्हणजे एक समजून घ्या आपण पहिले. लॅच मीन्स काय होते, लॅच मीन्स लेवल ट्रिगर्ड. आणि ट्रिगर्डमध्ये काय होते, फ्लिप फ्लॉप ए ट्रिगर्ड. ओके, लॅच डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज इज अ लेवल ट्रिगर्ड म्हणजे लॅच, आणि ट्रिगर्ड मीन्स फ्लिप फ्लॉप्स. ओके, लॅच इनपुट डिव्हाइस असताना कंटिन्यूस चेंज अलाव करतो. लॅच इनपुट ॲक्टिव्ह असताना कंटिन्यूस चेंज अलाव करतो, दॅट कॉल ॲट लॅच डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज इज अ लेवल ट्रिगर्ड. ओके, त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन. विच डिव्हाइस यूज इट फॉर द टेम्पररी स्टोरेज इन CPU. विच डिव्हाइस इज यूज इट फॉर द टेम्पररी स्टोरेज इन CPU. सिम्पल आन्सर आहे सी रजिस्टर. ओके, हे कसं काय आलं जायचं ते आन्सर काम आहे डिजिटल सर्किटचं. ओके,
लक्ष देणे हे पण आला का 2-3 क्वेश्चन आले सॉरी द्यार. याचं विच इज अ मेमरी इज व्हॉलेटाईल रॅम सिम्पल आन्सर आहे ॲक्सेस मेमरी. ओके मेन मेमरी म्हणतात त्याला. जेव्हा डेटा लॉस होतो तेव्हा जी आपण स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन आहे ती लॉस होऊन जाते. त्यानंतर ते 16वा क्वेश्चन विच मेमरी इज यूज टू स्टोअर द फायरवेअर. सिम्पल आहे याचा आन्सर रेड ऑनली मेमरी. क्वेश्चन नंबर 17वा अ ग्रे कोड इज मेनली यूज फॉर द मिनिमाइज द एरर्स ड्युरिंग द ट्रान्झिशन्स. ओके त्यानंतर इथे 18 क्वेश्चन विच कोड इज वेटेड कोड. विच कोड इज अ वेटेड कोड. याचा आन्सर इज बी सी. व्हॉट इज आता बी सी डीचा फॉर्म फुल फॉर्म काय आहे बायनरी कोडेड डेसिमल दॅट कॉल इट. ओके विच कोड इज वेटेड कोड बायनरी कोडेड डेसिमल. ओके त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन XS3 कोड इज अ सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. ओके सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजे बघूया आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते की एक मिनटं सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय होते की कॉम्प्लिमेंट काढणं इझी आहे. ओके नॉईस कॉम्प्लिमेंट डायरेक्ट मिळतो. XS3 कोड म्हणून आपल्याला डायरेक्ट नॉईस कॉम्प्लिमेंट मिळतो दॅट कॉल इट सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन विच मेमरी हॅज फास्टेस्ट ॲक्सेस टाईम. ओके सोपे आन्सर याचं कॅच. ओके सॉरी बॉट दॅट काही याच्यातनी फंडामेंटल क्वेश्चन आले आहे मी याच्यातले काढून टाकेल आणि तुम्हाला देऊन दिले PDF. नेक्स्ट PDF जे प्रॅक्टिस सेटमध्ये राहील त्याला मी 5 क्वेश्चन्स एक्स्ट्रा ॲड करून टाकेल. ओके नो प्रॉब्लेम त्यासाठी. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन अ सिंक्रोनाइज काउंटर युजेस ऑप्शन इज अ कॉमन क्लॉक. ओके कॉमन क्लॉक सिंक्रोनाइज म्हणजे काय होते की सिंक्रोनाइज काउंटर म्हणजे काय होते की ऑल फ्लिप सेम क्लॉकला ट्रिगर करतात. जेवढे पण जी आपले फ्लिप फ्लॉप आहे ते सेम क्लॉकला ट्रिगर करतात त्यावेळे त्या टाईम सिंक्रोनाइज ना डिले कमी होतो स्पीड जास्त होतो दॅट कॉल ॲट सिंक्रोनाइज. दॅट टाईम डिले कमी होतो आणि स्पीड जास्त होतं त्यालाच आपण सिंक्रोनाइज म्हणतो. तुम्ही जर जावा वगैरे तुम्ही जर जावा जर लर्न केली असेल त्यामध्ये सिंक्रोनाइज आहे. सिंक्रोनाइज मीन्स दे मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्युशन इकडे पाठवतात एका CPUला त्यावेळेस जो डिले होतो त्याला पण आपण सिंक्रोनाइज म्हणतो. ओके याचा आन्सर आहे सिंक्रोनाइज काउंटर इज अ कॉमन क्लॉक. ओके ऑल फ्लिप शेअर द सेम क्लॉक आता बघितलं आपण. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन असिंक्रोनाइज काउंटर ऑल्सो कॉल इट इज अनसिंक्रोनाइज मीन्स सिम्पल की डिले होत नाही. ओके त्याचे आन्सर आहे सिम्पल रिपल काउंटर. सोपी आन्सर आहे याचे रिपल काउंटर. क्लॉक रिपल्स थ्रू द फ्लिप फ्लॉप्स. ओके क्लॉक सिग्नल रिपल होत पुढच्या फ्लिपकडे जातो एक स्टेप तो पुढेकडेच जातो त्यामुळे डिले होत नाही. डिले जास्त होतो की सिंक्रोनाइज काउंटर इज ऑल्सो कॉल इट रिपल काउंटर. त्यामुळे काय होतं की क्लॉक सिग्नल रिपल होतो आणि पुढच्या फ्लिपकडे डिले जास्त होतो. ओके म्हणून रिपल काउंटर. त्यानंतर इथे 23वा क्वेश्चन विच सर्किट्स परफॉर्म द अर्थमॅटिक ऑपरेशन्स. याचा सिम्पल आन्सर आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ओके त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन विच गेट इज अ प्रेफर्ड इन IC डिझाईन ड्यू टू सिम्प्लिसिटी. ओके तर सिम्पल आन्सर आहे नॅन गेट. ओके नॅन गेट काय करतो नॅन गेट आर द इझी टू फॅब्रिकेट. ओके नॅन गेट काय करतो इझी टू फॅब्रिकेट आहे युनिव्हर्सल गेट आहे फॅब्रिकेशन इझी कॉस्ट इफिशियंट आहे आणि प्रॅक्टिकल IC डिझाईनमध्ये प्रेफर होते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रॅक्टिकल ICमध्ये डिझाईन होते यूज होते प्रेफर करते आणि डिझाईन होते नॅन गेट. ओके नॅन गेट अजून लक्षात ठेवा की एक युनिव्हर्सल गेट आहे फॅब्रिकेशन इझी करतो आणि कॉस्ट इफिशियंट आहे. ओके त्यानंतर इथे लास्टचा क्वेश्चन आपला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज अ प्रेफर्ड ओवर द ॲनालॉग बिकॉज इट मोर करेक्ट आणि रिलेजेबल. ओके याचा सिम्पल आन्सर डिजिटल सिस्टम प्रोव्हाइड ॲक्युरेसी अँड नॉईज इमिटिव्ह. ओके म्हणजे काय की नॉईज इमिटिव्ह जास्त एरर डिटेक्शन पॉसिबल आणि ॲक्युरेसी जास्त दॅट कॉल ॲट इलेक्ट्रॉनिक्स इज अ प्रेफर्ड द
ओवर द ॲनालॉग बिकॉज इज मोर ॲक्युरेट, रिलेजेबल, नॉइसिमिटी जास्त आणि एरिडेटरी पॉसिबल आणि ॲक्युरेसी जास्त. ओके, या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन्स सॉल्व करायचे प्रयत्न केले. जेवढे माझ्याकडून झाले तेवढे मी ट्राय केले तुम्हाला समजून सांगायचे. काही 25 क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो, तुम्ही तुम्हाला तिथे हेल्प होईल. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुईंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कन्व्हर्सेशन आहे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, म्हणजेच कन्व्हर्सेशन म्हणजेच बायनरी टू डेसिमल कसं कन्वर्ट करायचं, डेसिमल टू बायनरी कसं कन्वर्ट करायचं आणि हेक्साडेसिमल टू बायनरी कसं कन्वर्ट करायचं. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि पुन्हा एकदा की हे याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तुम्हाला, आणि 25 प्रॅक्टिस क्वेश्चन पण. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता चला सुरू करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे की कन्वर्ट बायनरी नंबर इन डेसिमल्स. ओके, सिम्पली कन्वर्ट आपल्याला काय म्हणलं आहे क्वेश्चननी, की हा नंबर आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. कसा करायचा? फर्स्ट काय करायचा, नंबर लिहायचा. नंबर लिहिला 1 0 1. ओके, त्यानंतर आपला फॉर्म्युला काय आहे, फक्त ओनली बायनरीचा. ओके, 1 2 4 8. ओके, कोणत्या नंबर कॅल्क्युलेट करायचा, ज्या नंबरमध्ये आपला डॅश दिसत आहे, म्हणजे 1 दिसत आहे, या नंबरमध्ये 1 दिसत आहे, हा नंबर घ्यायचा. या नंबरमध्ये 1 दिसत आहे, या नंबर घ्यायचा. या नंबरमध्ये 1 दिसत आहे, याला घ्यायचं. याला घ्यायचं नाही, या नंबरमध्ये आपल्याला 0 दिसत आहे. ओके, या 3 नंबरला कॅल्क्युलेट करायचं. या नंबरचा सम किती होतो, 8 + 4 12 आणि 12 + 1 30. दॅट वाय आपला आन्सर काय झालं, 30. आणि अजून एक ट्रिक आहे, तुम्ही रिमाइंडरचा पण यूज करू शकता, मॉड्युलरचा यूज करून. ओके, याचा फर्स्टचा आन्सर आहे कन्वर्ट बायनरी नंबर इन डेसिमल 30. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला फक्त हे लक्षात आलं पाहिजे, 1 2 4 8 हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, त्यानंतर येते दुसरा क्वेश्चन, कन्वर्ट डेसिमल नंबर 10 टू बायनरी. आपल्याला 10 दिला आहे डेसिमल नंबर, आपल्या याला बायनरीत कन्वर्ट करायचा. सेम फॉर्म्युला यूज करायचा. कसा यूज करायचा, फर्स्ट आपला फॉर्म्युला लिहायचा 1 2 4 8. ओके, आता आपल्याला आता काय करायचं, यामध्ये कोणत्या 2 नंबरचा सम 10 होतो त्यामध्ये त्याला डॅश द्यायची. फक्त या नंबरचा सम याला घेतल्यावर आपण 10 होतो, यस ट्रू, याला घ्यायचं. याला घेतल्यानंतर सम 10 होतो का, नॉट ट्रू, 0 केला. याला घेतल्यानंतर सम 10 होतो का, यस होतो. याला घेतला होतो का, नो. दॅट वाय 8 आणि 2 किती येतो, 10. दॅट वाय आपण याला 1 दिला, याला 1 दिला, बाकीचे 0 करून दिले. आपल्या त्याचा आन्सर काय आहे, आपलं फर्स्टचं कन्वर्ट डेसिमल नंबर 10 टू इन बायनरी, फर्स्ट आन्सर ए. ओके, त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन, व्हॉट इज अ हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट टू बायनरी 111. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फर्स्ट आपण काय 1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू बायनरी नंबरची, 1 1 1 1. आता याला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करू, त्यानंतर व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू. व्हॅल्यू काढल्यानंतर किती येतो, सगळ्यात आपल्या सर्वामध्ये डॅश दिसत आहे, म्हणजे आपला सर्वाचा सम करायला लागेल. ओके, सर्वाचा सम किती होतो, 15 होतो. ओके, 15मध्ये हेक्साडेसिमलमध्ये 15ला काय यूज करतो आपण, एफ. काय यूज करतो, एफ यूज करतो ना. एला काय यूज करतो आपण 10ला यूज करतो ए. 11ला काय यूज करतो बी. दॅट वाय मग 15ला काय यूज करतो आपण, एफ. दॅट वाय या बायनरी नंबरला काय आन्सर येतो, 15. याचा बायनरी डेसिमल नंबर किती येतो, 15. आणि हेक्साडेसिमलमध्ये किती येतो, एफ. ओके, याचा आन्सर आहे एफ. त्यानंतर ते चौथा क्वेश्चन, कन्वर्ट ऑक्टल नंबर 70 टू डेसिमल. ओके, हा नंबर आपल्या ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सिम्पली काय करायचं, हा नंबर दिला आहे आपल्याला. फर्स्ट काय करायचं, हा 7 नंतर अल्ल काढून घ्यायचा. 7 काढल्यानंतर अल्ल काढायचा. 7 काढल्यानंतर त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं 1नी 8नी, बिकॉज आपला बेस काय आहे, 8 आहे. बेस 8. ओके, किती झाले, 8 हे झाला, आणि प्लस आपला फर्स्ट नंबरचा प्लस 7. ओके, 15. कन्वर्ट 70 नंबर इन डेसिमल, व्हॅल्यू इज 70. 15. ओके,
त्यानंतर येते बायनरी, 5वा क्वेश्चन येते बायनरी इक्विव्हॅलेंट ऑफ हेक्साडेसिमल ए. सिम्पल आन्सर आहे. तुम्हाला मगाने सांगितलं मी की ए कशाला रिप्रेझेंट करतो हेक्साडेसिमलमध्ये, या बायनरीमध्ये. फर्स्ट आपण काय करू, एची व्हॅल्यू काढू डेसिमलमध्ये. हेक्साडेसिमलचा नंबर ए आहे. आपल्याला पहिले आपण फर्स्ट काय करू, हा नंबर डेसिमलमध्ये कन्वर्ट करू. डेसिमलमध्ये याची व्हॅल्यू काय येते 10. आता याला बायनरीत कन्वर्ट करू. बायनरी कसं कन्वर्ट करायचं, 1 2 4 8. याचा नंबर काय होतो 1 0 0 0. याचा आन्सर काय आहे सी. ओके. त्यानंतर ते 6वा क्वेश्चन, कन्वर्ट अ डेसिमल नंबर 25 टू बायनरी. ओके, सिम्पल आन्सर आहे. तेच तुम्हाला ट्रिक सांगितली मी, तेच यूज करायची. 25 लिहा ना, 1 2 4 8 16. ज्या नंबरपासून 25 क्रिएट होत असेल, त्याचा सम 25 होत असेल, त्या नंबरला डायस द्यायची. याच्यापासून आपण 25 क्रिएट करू शकतो, याच्यापासून 25 क्रिएट करू शकतो, आणि याच्यापासून. ओके, याला सगळ्याला 0 करून द्यायचं. ओके, 16 प्लस 8 24. 20 प्लस 24 प्लस 25. दॅट हा बायनरी नंबर. बायनरी नंबर कुठे आहे, हा सी बी. ओके. ओके. त्यानंतर ते 7वं क्वेश्चन, व्हॉट इज अ ऑक्टल इक्विव्हॅलेंट ऑफ बायनरी 10101. ओके, हा नंबर बायनरी नंबर आपल्याला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगतो. हा नंबर कोणता आहे आपला 101 आणि 0101. ओके, फर्स्ट काय करायचं, 3चे ग्रुप करायचं. याचा 3चा ग्रुप करायचा, याचा 3चा ग्रुप करायचा. म्हणजे 3चा ग्रुप केल्यानंतर हे व्हॅल्यू लागेल 0101. ओके, फर्स्ट पहिले याची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. याची व्हॅल्यू कशी येतो बायनरीमध्ये 1 2 4. ओके, याचा आन्सर, याचा सम किती होतो, याला कडे दिली, याला डॅश आहे, म्हणजे याचा सम झाला 5. अजून हा नंबर आला आपला, हा नंबरची व्हॅल्यू काढायची 1 1 1 2 आणि 4. याचा सम करायचा, याचा सम किती होतो 3. व्हॅल्यू किती आली 15 3. पुन्हा एकदा समजून सांगतो तुम्हाला की काय करायचं, की आपल्याला नंबर किती दिला आहे 1010111. ओके, त्याचे 3 ग्रुप करायचे. 3चा ग्रुप करायचा, याचा 3चा ग्रुप केला, याचा 3चा ग्रुप केला, याचा 3चा ग्रुप केल्यानंतर आपल्या सेम फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, सेम यास 1 to 4चा. त्यानंतर सम करायचा, सम काढल्यानंतर आपण 5 व्हॅल्यू आली. त्यानंतर राईट साईडची व्हॅल्यू काढायला गेलो, त्याच्यात व्हॅल्यू किती आली 3 निघाली. त्यानंतर त्यामध्ये ॲड केली. ओके, सेम. त्यानंतर हा नंबर कोणता तयार झाला 53. ओके. त्यानंतर येते कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर टू डेसिमल. कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर 1F टू डेसिमल. ओके, कन्वर्ट हेक्साडेसिमल 1F टू डेसिमल. सिम्पलचा फंडा आहे. काय करायचं, 1F. एफ मीन्स पहिल्यांदा याची व्हॅल्यू काढून घे. एफची व्हॅल्यू किती आहे 15. ओके, 15ची 50 निघाला. त्यानंतर 1ची व्हॅल्यू 1 कधी येतो 16 नंतर. ओके, 1ची व्हॅल्यू म्हणजे 16. 60 प्लस करायचं, 60 प्लस 31, दॅट बाय 35 आन्सर. सिम्पल फंडा आहे. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन. त्यानंतर 9वा क्वेश्चन येते की त्यानंतर 9वा क्वेश्चन येते बायनरी कोडेड डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ डेसिमल 9. अजून तुम्हाला BCD सांगून देतो. BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल. म्हणजे काय होतं की बायनरी कोड डेसिमलमध्ये फक्त 9पर्यंत व्हॅल्यू राहतात. जेवढे येणार ते नंबर्स 9पर्यंत राहतात. त्या 10ची व्हॅल्यू इनव्हॅलिड राहतात. ओके, पुन्हा ते सांगतो तुम्हाला मी. BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल. ते फक्त 9पर्यंत व्हॅल्यू देतात, व्हॅलिड राहतात. त्यानंतर 10वी व्हॅल्यू आहे ते इनव्हॅलिड राहतात. ओके, दॅट वाय 9चा डेसिमल काय, तो सिम्पलचा फंडा आहे 1. पहिल्यांदाची आपली पहिला आपण याची व्हॅल्यू काढून करू. ओके, थांबा, धन्यवाद. इकडं 2 4 8. ओके, आता आपण याचा नंबर काढू. नंबर काढायचा प्रयत्न करू. 9 करायचा. ओके, याला 9 केल्यानंतर होत नाही, याला होत नाही, याला होत नाही, याला कलेक्ट करायचं होते. आता आपला नंबर कोणता तयार झाला 11001. दॅट वाय आपला आन्सर काय आहे फर्स्ट ए. फक्त महत्त्वाचा मुद्दा काय, तुम्ही याला लक्ष द्या. या महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर येते 10वा क्वेश्चन, विच इज अ
बायनरी कोडेड डेसिमल कोड इज इनव्हॅलिड. ओके, आन्सर सी, बिकॉज 10ची व्हॅल्यू तयार होत आहे. ओके, याची व्हॅल्यू तयार कर. तुम्हाला मग सांगितलं मी की जेवढे पण ते बायनरी कोडेड डेसिमलमध्ये जेवढे नंबर आहे ते 0 to 9पर्यंत व्हॅल्यू आहे, इनव्हॅलिड आहे. 10वीची व्हॅल्यू राहील 10, 11, 12ची इनव्हॅलिड राहील. ओके, दॅट वाय सी इट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर येते 11 क्वेश्चन. त्यानंतर 11 क्वेश्चन ॲक्सेस 3 कोड ऑफ डेसिमल 4. ओके, महत्त्वाचा मुद्दा समजा तुम्हाला ॲक्सेस म्हणजे काय होतं. ॲक्सेसमध्ये सिम्पलचा फंडा आहे की बायनरी नंबर निवडायचा, त्यामध्ये 3 प्लस करायचं. बायनरी नंबर निवडायचा, त्यानंतर त्यामध्ये 3 प्लस करायचं. सेम आहे 4 नंबर 4 घ्यायचा, 4मध्ये 3 ॲड करायचा. आता किती व्हॅल्यू तयार होत आहे? 7. 7चा डेसिमल, 7चा बायनरी नंबर काढायचा. 7चा बायनरी नंबर काय होतो? याचा आन्सर काय होतो? सी. ओके, याचं काय करतं आपण, याला आपण याच्यात लिहित आहे 4मध्ये ॲक्सेस 3चा म्हटलं काय होतं की जे आपलं डेसिमल व्हॅल्यू दिली आहे, डेसिमलमध्ये 3 ॲड करणे. दॅट वाय डेसिमल व्हॅल्यू आपल्याला 4 दिली आहे, 4मध्ये आपण 3 प्लस केलं, त्यानंतर 7. ओके, त्यानंतर 7ला आपण बायनरीमध्ये रिप्रेझेंट केलं. ओके, सॉरी, दॅट इज राईट आन्सर बी. त्यानंतर येते 12वा क्वेश्चन. ग्रे कोड डिफरंट फ्रॉम बायनरी बिकॉज इट. ग्रे कोड डिफरंट फ्रॉम द बायनरी बिकॉज इट. ते काय करतो, प्रत्येक वेळी एक चेंज 1 बीट ॲट टाईम होतो. म्हणजेच काय होतं की ग्रे कोडमध्ये सक्सेसिव्ह नंबरमध्ये फक्त 1 बीट चेंज होते. पुन्हा एकदा करून तुम्हाला सांगतो, पुन्हा रिपीट करून सांगतो. फक्त ग्रे कोडमध्ये काय होते, सक्सेसिव्ह नंबरमध्ये फक्त 1 बीट चेंज होते. त्यामुळे एरर कमी होतात आणि बायनरी नंबरमध्ये जास्त बीट बदलू शकतात. म्हणजे ते ॲक्झिस्टंट जे बिट्स आहे ते चेंज होतात. दॅट वाय ग्रे कोड डिपेंड ऑन बिकॉज इट चेंज 1 बीट ॲट टाईम. ओके, त्यानंतर येते 13वा क्वेश्चन. हाऊ मनी बिट्स आर रिक्वायर्ड रिप्रेझेंट द 15 नंबर्स. ओके, 4 बिट्स. सिम्पल आन्सर आहे. त्यानंतर येते कन्वर्ट बायनरी नंबर टू डेसिमल. एवढा नंबर कसा सिम्पलचा तुम्हाला तोच फंडा करायचा. 0 0 0 किती आहे? 3 5 0 0. आता आपला नंबर लिहायचा, आपला फॉर्म्युला लिहायचा 2 4 8 60 32. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही फक्त मल्टिप्लिकेशन करत राहा. पहिले मल्टिप्लिकेशन 1 केलं, 1 नंतर 2 आला, 2चं मल्टिप्लिकेशन केलं, 4 आला, 4चं मल्टिप्लिकेशन केलं, 8 आला, 8चं मल्टिप्लिकेशन केलं, 16 आला, 16 मल्टिप्लिकेशन केलं, 32 आला, 32 आला. आपला बायनरी नंबर आपण तयार केला आहे 32. याचा आन्सर काय होतं? 32. त्या सिम्पलचा फंडा आहे की तुम्ही ज्याचा सम 32 येत असेल तेच आपला बायनरी नंबर होतो. ओके, आपण पहिला नंबर लिहिला आणि त्यानंतर आपण तिला पॉवर दिल्यानंतर 32 इथं ग्रेट होत आहे. ओके, त्यानंतर हे आपले जे 0 बिट्स आहेत हे रॉंग आहे. आपल्या घरात त्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. त्यानंतर येते 15वा क्वेश्चन. हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट ऑफ डेसिमल 26. त्यानंतर 26. सिम्पल काय करायचं, 26 आहे ना, त्यानंतर सिम्पलला 10ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 10ची व्हॅल्यू काय येतो? ए. ओके, 10 कशाला रेकॉर्ड असतो? 10 एला ना. त्यानंतर आपली रिमेनिंग व्हॅल्यू किती आली? 60. 60 कशाला रेकॉर्ड असतो? 1ला. दॅट वाय आपला आन्सर आहे. आणि अजून मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे, पण तुम्ही तो एक्सप्लेनेशन बघू शकता. त्यानंतर 16वा क्वेश्चन. 16वा क्वेश्चन. ऑक्टल इक्विव्हॅलेंट 64. हा क्वेश्चन तुम्ही करा. ओके, त्यानंतर इथे बायनरी इक्विव्हॅलेंट ऑफ ऑक्टल 7. मग सांगितलं ऑक्टलमध्ये बायनरी नंबर कसा रेकॉर्ड करतो. सिम्पल 1 2 4. ओके, दॅट वाय. त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन. विच कोड इज अ सेल कॉम्प्लिटिंग. ओके, विच कोड इज अ सेल कॉम्प्लिटिंग. सर्वात पहिले समजून घ्यायचं म्हटलं की व्हॉट इज सेल कॉम्प्युटिंग म्हणजे काय होतं. सेल कॉम्प्युटिंग म्हणजेच काय होते की
एखाद्या डिजिटचा कोड फर्स्ट कॉम्प्लिमेंट घेतला जातो. पुन्हा रिपीट करून सांगतो आम्ही, एखादा डिजिटचा कोड फर्स्ट कॉम्प्लिमेंट घेतला जातो, तर तो 9 कॉम्प्लिमेंटचा कोड मिळतो. मी पुन्हा सांगतो मी, फर्स्ट कॉम्प्लिमेंटचा कोड घेतला जातो, त्यानंतर तो 9 कॉम्प्लिमेंट मिळतो, 9 कॉम्प्लिमेंटचा कोड मिळतो. दॅट वाय त्याला म्हणतात आपण सेल्फ कॉम्प्युटिंग. ओके, याचा आन्सर काय, Access3. ओके, याचा आन्सर आहे 18वाचा सी. त्यानंतर येते मॅक्सिमम DC नंबर रिप्रेझेंट द 4 बिट्स. सिम्पलचा फंडा, मॅक्सिमम नंबर कसाला आपण 4 बिट्समध्ये मॅक्सिमम नंबर येतो. दॅट वाय मॅक्सिममध्ये 4 आपण पूर्ण जर नंबर ॲड केले, असं तुम्हाला समजून सांगतो मी, 1 2 4 8. 4 बिट्स म्हटलं ना, 4 बिट ॲड केले, 1 बिट 2 बिट 3 बिट 4 बिट. या नंबरला कॅल्क्युलेट करा, प्रत्येकाला 1 द्या, 1 1 1. याचा सम करा, याचा सम किती, 15. दॅट वाय आन्सर किती होता आपला, 15. त्यानंतर 20वा क्वेश्चन येते की कन्वर्ट अ बायनरी नंबर टू द हेक्साडेसिमल. तुम्हीच कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला तुमच्यासाठी. ओके, सिम्पल आहे, याच्यात तुम्हाला म्हणून मी एक्सप्लेनेशन दिलं आहे. ओके, चला मीच तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतो. काय करायचं, ग्रुप केला आहे, पण त्याच्या ग्रुपमध्ये कसं याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट कराल तुम्ही, 1 2 1 1मध्ये येतो, त्यानंतर 2 येतो, याची व्हॅल्यू किती झाली, 3. त्यानंतर याची करायचं 1 2 4 8. ओके, पुन्हा सांगतो मला, 1 2 4 8. ओके, 12मध्ये काय कशा यूज करतो आपण, सीचा. दॅट वाय सी. हेक्साडेसिमलची गोष्ट चालत आहे. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन, विच रिप्रेझेंटेशन मोस्ट एफिशियंट डिबिंग द मेमरी डॅम. ओके, सिम्पल आन्सर आहे हेक्साडेसिमल. तुम्ही वाचलं तर कुठे, BSc फर्स्ट इयरमध्ये होते. ओके, त्यानंतर येते 22वा क्वेश्चन येते, हाऊ मनी हेक्साडेसिमल डिजिट आर निडेड टू 60 बिट डेटा. ओके, हेक्साडेसिमलला किती बिट लागतात, सिम्पलचा फंडा आहे. आपण जे आपला बेस आहे त्याला आपण डिवाइड केल्यानंतर व्हॅल्यू किती आली, 4. दॅट वाय किती बिट लागतात, 4. त्यानंतर इथे 23वा क्वेश्चन, बायनरी इक्विवलेंट ऑफ डेसिमल 7. सिम्पल फंडा 7 सी व्हॅल्यू. काय करायचं समज हातला मी, 1 2 4. आता सम करायचा, 7 झाला पाहिजे. याला करायचं तर 7 होईल, याला केलं तर 7 होईल, याला केलं 7 होईल. दॅट वाय बायनरी नंबर 70. ओके, त्यानंतर 24वा क्वेश्चन, विच कन्व्हर्सेशन इज इझिएस्ट युजिंग द ग्रुपिंग मेथड. ओके, सोपी आन्सर आहे बायनरी ऑक्टल. वाय, ते ग्रुप 3मध्ये यूज होते, ग्रुप ऑफ 3 बिट्सचा यूज होते. दॅट वाय हे इझिएस्ट आहे. ओके, त्यानंतर येते 25वा क्वेश्चन, डेटा रिप्रेझेंटेशन मेनली हेल्प टू स्टोअर द डाटा डिजिटली. ओके, वाय, आता महत्त्वाचा मुद्दा आहे. कॉम्प्युटरमध्ये आपण डाटा कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो, बायनरी. दॅट वाय डाटा रिप्रेझेंटेशन मेनली हेल्प टू स्टोअर द डाटा डिजिटली. ओके, या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन्स केले आहे. काही मी 25 मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देणार आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून 25 करू. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं जे मटेरियल आहे ते खूप मेहनत लागतात जमा करायला. ओके, आणि या पुढच्या मी तुम्हाला PDF देणार आहे, त्या PDF तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व केले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही 20 आणि 25च्या जर मदत केली असेल तर एक्सिलेंट स्कोर आहे. तुम्ही जास्त प्रॅक्टिस नाही केली तरी चालून जाईल. तर तुमची जर 50 आणि 90मध्ये असेल तुम्हाला प्रॅक्टिस करायला हवा, बिकॉज मी आता तुम्हाला PDF देणारच आहे, एक एक्स्ट्रा PDF देणार आहे. ओके, त्यानंतर ते बिलो 50मध्ये येत असाल तर नक्की तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, आणि महत्त्वाचा मुद्दा की या लेक्चरमध्ये काय की महत्त्वाचं हे समजून घ्यायचं, हा फॉर्म्युला महत्त्वाचा, 8 हा बायनरी नंबरचा महत्त्वाचा. आणि त्यानंतर अजून एक की, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही, आय होप होल्डिंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल टू बायनरी टू हेक्साडेसिमल म्हणजे कोणता नंबर कसा कन्वर्ट करायचा ते बघितलं, आणि मोस्टली तेच क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCCTमध्ये. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण मॉक टेस्ट करणार आहोत. आणि एक अजून एक की मी याच्यावर हे ॲड केले नाही, टॅग ॲड केले नाही आहे, डायरेक्ट क्वेश्चन ॲड केला आहे. म्हणजे हे क्वेश्चन कधीतरी आले आहे महाराष्ट्र MCCTमध्ये,
तेव्हाच मी याला इथे ॲड केलं आहे. फक्त मी इथे टॅग ॲड केला आहे. पुन्हा एकदा एज्युकेशन कोड मराठीमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं या व्हिडिओमध्ये बघूया बायनरी नंबरचं. ओके, चला मग जास्त वेळ नाही घालवता सुरू करूया. आणि याची PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल आणि कमेंटमध्ये पण नक्की देईल. ओके, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि अजून 25 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देणार, म्हणजे महाराष्ट्र MCCमध्ये एक्झॅक्ट टाईप येतात. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे आपला बायनरी ॲडिशन करायचं आहे आपला या नंबरचं. ओके, तुम्हाला मी ट्रिक काय सांगितली, या नंबरला आपलं ॲडिशन करायचं, या नंबरला सिम्पल डेसिमलमध्ये कन्वर्ट करा, याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा, याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 11 येतो. ओके, याला कन्वर्ट केल्यानंतर 5 होतो. ओके, 5 + 11 + 5 16चा बायनरी नंबर तयार करायचा. ओके, 60चा बायनरी नंबर येतो. आन्सर बी. तुम्हाला एकदा समजून सांगतो मी. आपला जो नंबर कोणता आहे, नंबर आहे 10 11 11 म्हणजे 1 1. ओके, त्यानंतर जी आपली ट्रिक यूज करायची. ट्रिक कोणची आहे आपली, 1 2 4 8. ओके, जिथं नंबर दिसेल तिथं नंबरचा यूज करायचा. इथं आपल्याला 8 घ्यायचा, इथे हा नंबर घ्यायचा, हा नंबर घ्यायचा. जिथं 0 असेल तो इग्नोर करायचा. मग त्यानंतर सम करायचा. 8 + 2 10 10 + 1 11. दॅट वाय याचं किती झालं 11. सेम ॲज याचा करायचा, याचा 5 येतो, 5 येतो, याचा 5 काढला. त्यानंतर या दोघांचा सम करायचा. दोघांचा सम किती येतो 16 आला. ओके, 16 आल्यानंतर या 16ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, सेम ॲज पॉवर लिहायची 2 4 8 16. ओके, 16 आता आपल्याला माहीत आहे आपलं कसं करायचं. ज्या नंबरपासून 60 बनत आहे त्या नंबरला आपल्याला डॅश द्यायची आहे. ओके, या नंबरला यापासून 60 बनला, आता कोणत्या नंबरची आपल्याला गरज नाही आहे. ओके, सगळ्याला 0 द्यायचा. 0 0 क्रिएट झाला आपला नंबर. ओके, आणि नंबर्स आता तुम्हाला अजून सांगतो की तुम्हाला जर ॲडिशन म्हटलं, फक्त काय करायचं, या नंबरला सिम्पल डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर ते ॲडिशन करायचं. ॲडिशन केल्यानंतर तो नंबर जो ॲडिशनमध्ये नंबर येत असेल त्या नंबरला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, चला दुसरा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज अ कॅरी जनरेट इन बायनरी ॲडिशन्स. ओके, बायनरी कसा जनरेट होतो, सिम्पल आन्सर आहे 1. कसा जनरेट होतो, बायनरीमध्ये आपण कोणते नंबर यूज करतो, 0 आणि 1s. ओके, 0 आणि 1s यूज करतो ना. जेव्हा 1 1 प्लस किती होतो 2 होतो. 2चा यूज करू शकत नाही. दॅट वाय 1 कॅरी येतो आणि 1 कॅरी येतो आणि 1 सममध्ये जातो. दॅट वाय एक कॅरी येतो, सिम्पल ट्रिक असं 1चा यूज केल्यानंतर एक कॅरी येतो, सिम्पल 1 आणि एक कॅरी गेला, कॅरी इथं आलं 1. ओके, दॅट वाय 1 1 + 2 होतो ना. दॅट वाय 2चा यूज करू शकत नाही. दॅट वाय 1 कॅरी येतो आणि 1 सममध्ये येतो. ओके, आन्सर आहे बी, कॅरी. त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन, बायनरी सबट्रॅक्शन ऑफ या नंबरचा आपल्याला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, त्यानंतर बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. आपला हा नंबर दिला आहे. पुन्हा एकदा या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा. डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर याची व्हॅल्यू होते 10, याची व्हॅल्यू होते 3. ओके, 3ला याचं आन्सर किती येतो 7. मग त्यानंतर या नंबरला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ही व्हॅल्यू येते. आणि अजून एक की तुम्हाला आवडत असेल की हा 0 कसा ॲड केला, तुम्ही त्यानंतर कोणताही नंबर ॲड करू शकता. जिथे आपल्याला व्हॅल्यू घ्यायची नसेल तिथे आपण 0 ॲड करू शकतो. ओके, त्यानंतर बायनरी सबट्रॅक्शन आहे या नंबरचं आन्सर बी. ओके, त्यानंतर येते सॉरी त्यानंतर चौथा क्वेश्चन येते, विच ऑपरेशन रिक्वायर्ड बोरो इन सबट्रॅक्शन्स. बोरो मीन्स कॅरी सारखाच. ओके, ऑप्शन डी, बोरो रिक्वायर्ड. ओके, त्यानंतर येते पाचवा क्वेश्चन, बायनरी ॲडिशन 1 1 + 1. सेम ॲज नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर याला सम करायचं. या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 7 येतो, या नंबरला कन्वर्ट केल्यानंतर 1 येतो, याची ॲडिशन केल्यानंतर 8 येते. 8ला आपण याच्यात कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये. 8 कसा कन्वर्ट करायचा, सिम्पल ट्रिक 2 4 8. याच्यापासून सम तयार होतो. याला घ्यायची गरज नाही, याला घ्यायची गरज नाही,
याला घ्यायची गरज नाही. दॅट वाय आपला बायनरी नंबर तर कोणता तयार होतो. दॅट वाय आपला आन्सर काय आहे बी. ओके. त्यानंतर इथे रिझल्ट ऑफ बायनरी सबट्रॅक्शन सेम ॲज याला नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा. डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 16 येतो. या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, हा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर 1 येतो. आणि दोघाले कन्वर्ट मायनस करायचं. मायनस केल्यानंतर 15 व्हॅल्यू येते. 15 आल्यानंतर याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर याचा आन्सर येतो डी. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला स्टेप काय आहे याची. फर्स्ट स्टेप काय आहे, कन्वर्ट करायचं, त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं, त्यानंतर बायनरी करायचं. डेसिमल, सबट्रॅक्शन, बायनरी. ओके. त्यानंतर येते 7वा क्वेश्चन. इन द ॲडिशन्स मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स. इन बायनरी ॲडिशन्स मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स. मॅक्सिमम सम कधी होतो, जेव्हा 2 नंबर सेम असतो. आणि बिकॉज आपल्याला यूज कधी करू शकतो आपण, फक्त 1 1चा यूज करू शकतो. दॅट वाय 1 1 + 2 मॅक्सिमम नंबर कोणता तयार होतो 2. डेसिमलमध्ये बघायचा झाला तर डेसिमलचा मॅक्सिमम नंबर कोणता तयार होऊ शकतो 9 9 प्लस. ओके. दॅट वाय लास्ट डिजिट कोणता आहे 9. 9 + 9 18. ओके. इन बायनरी ॲडिशन मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स. दॅट वाय 2 व्हॅल्यू. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन. बायनरी ॲडिशन्स इक्वल टू, याचं आपलं ॲडिशन करायचं सेम ॲज याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर 30 येतो. याला ते कन्वर्ट करायचं, डेसिमलमध्ये 3 येतो. त्यानंतर प्लस करायचं, प्लस केल्यानंतर 16 येतो. 16ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरी कन्वर्ट केल्यानंतर यांचा आन्सर येतो बी. ओके. त्यानंतर इथे मोस्टली असेच क्वेश्चन विचारतात महाराष्ट्र MCDमध्ये, इझी लेवलचे राहतात. त्यानंतर इथे बायनरी सबट्रॅक्शन, या नंबरला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे सेम ॲज या नंबरला कन्वर्ट करायचं. डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 15 येतो. त्यानंतर याला कन्वर्ट करायचं 5 होतो. याला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर व्हॅल्यू येते 10 व्हॅल्यू येते. त्यानंतर 10ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, याचा यूज करायचा ट्रिकचा. याला घ्यायला लागते आपण समतार करायसाठी, याला घ्यायची गरज नाही. याला घ्यायला लागते, याला घ्यायची गरज नाही. बिकॉज याचं 8 + 2 10. दॅट वाय याला काही आपण याला 1 दिला, याला 1 दिला. बिकॉज 4ची गरज नाही, 1ची गरज नाही. दॅट वाय आपण त्याला 0 दिला. दॅट वाय 1 इज द आन्सर. ओके. त्यानंतर येते 10वा क्वेश्चन. विच कॉम्प्लिमेंट कॉमनली यूज इट फॉर द बायनरी सबट्रॅक्शन्स. सोपे आन्सर आहे 2's कॉम्प्लिमेंट. असे क्वेश्चन मोस्टली महाराष्ट्र MCDमध्ये 2's कॉम्प्लिमेंट खूपदा विचारतात. ओके. हा लक्षात ठेवा. विच कॉम्प्लिमेंट इज कॉमनली यूज इट फॉर द बायनरी सबट्रॅक्शन्स. 2's कॉम्प्लिमेंट. ओके. त्यानंतर येते 11वा क्वेश्चन. व्हॉट इज अ 1 कॉम्प्लिमेंट. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला 1's कॉम्प्लिमेंट सांगतो कसं काय असतो. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे फर्स्ट नंबर लिहायचा. नंबर लिहिला, नंबरला ऑपोजिट मीन्स इनवर्ड बीट. इनवर्डला याला काय करायचं 0 करायचं. याला करायचं 1. इथं काय आहे 1, इथं करायचं 0. इथे काय आहे 0, इथे करायचं 1, इथं काय 0. दॅट वाय याला म्हणतात 1's कॉम्प्लिमेंट. ऑपोजिट करणे. ओके. याचा आन्सर कोणतं होतं ए. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे आपले जे आपल्याला नंबर दिले आहे त्याला अपोजिट साईन देणे. 1 असेल तर 0 द्यायचा आणि 0 असेल तर 1 द्यायचा. ओके. दॅट इज कॉल्ड 1's कॉम्प्लिमेंट. फ्लिप ऑल बिट्स. त्यानंतर इथे 12 क्वेश्चन्स. व्हॉट इज अ 2's कॉम्प्लिमेंट. 2's कॉम्प्लिमेंटमध्ये कसं होतं की इनवर्ट करायची बीट, त्यामध्ये प्लस ॲड करायचा. काय करायचं 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे फर्स्ट काय करायचं, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायची. फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे इनवर्ट करायची. इनवर्ट केल्यानंतर त्यामध्ये 1 ॲड करायचा. ओके. त्यानंतर 1 ॲड केल्यानंतर 2's कॉम्प्लिमेंट भेटून जाते. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला 2's कॉम्प्लिमेंट कधी मिळतो, फर्स्ट त्या नंबरची फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायची. फर्स्ट कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर त्यामध्ये 1 प्लस करायचा. त्यानंतर 2's कॉम्प्लिमेंट क्रिएट होऊन जातो. ओके. याचा आन्सर आहे ए. त्यानंतर येते बायनरी सबट्रॅक्शन्स using the 2's complement convert the subtraction into. Binary subtraction using the 2's complement convert the subtraction into. Okay. Simple answer आहे addition. ओके. खूप इझी लोची क्वेश्चन आहे. त्यानंतर सेम ॲज मंगांचा क्वेश्चन आला. बायनरी ॲडिशन, या नंबरचा बायनरी ॲडिशन करायचं आहे.
या नंबरला बायनरी डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 21 येतो. या नंबरला कन्वर्ट केला 7 येतो. दोघाला आपण ॲड केल्यानंतर तो नंबर आपण याच्यात कन्वर्ट केला बायनरीमध्ये. बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू आली हेच. ओके, बी आन्सर. त्यानंतर सेम ॲज बायनरी सबट्रॅक्शन. या नंबरला पुन्हा एकदा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा. डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर तोच नंबर बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. सेम ॲज. त्याचा आन्सर होतो ए. त्यानंतर येते 16 क्वेश्चन. इन बायनरी सबट्रॅक्शन्स बोरोविंग मीन्स. बायनरी सबट्रॅक्शन मीन्स व्हॉट इज बोरोविंग. ओके, सिम्पल व्हॅल्यू आहे. टेकिंग अ व्हॅल्यू फ्रॉम द नेक्स्ट बिट्स. ओके, टेकिंग अ व्हॅल्यू फॉर द नेक्स्ट बिट. आपण बघत असाल की आपण आपल्या डेसिमलमध्ये पण आपण एक व्हॅल्यू घेत असतो त्या वरतं गेल्यानंतर, म्हणजे मीन्स त्याच्या आउट ऑफ स्कोप गेल्यानंतर. दॅट वाय आपण इथं पण व्हॅल्यू घेतो 2. बोरो गिव्स 2 व्हॅल्यू 2. ओके, सिम्पल आन्सर आहे. त्यानंतर येते 17 क्वेश्चन्स. बायनरी ॲडिशन करायचं आहे आपल्याला. बायनरी ॲडिशन याचं करायचं आहे आणि याचं करायचं आहे. सिम्पल तुम्हाला इथं पुन्हा सांगून देतो. या नंबरला लिहायचं असं 1 1. या नंबरची व्हॅल्यू काढायची. ट्रिक 2 4 8. सर्व याच्यामध्ये 1 1 आहे, तर आपला पूर्ण नंबर होतो 15. ओके, त्यानंतर या नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. या नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट काय करायसाठी आपल्याला फक्त इथंच 1 दिसत आहे. 1 मीन्स 1 दिसत आहे, याची व्हॅल्यू राहील 1. त्यानंतर सब ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू किती 16. दॅट वाय आपला आन्सर येतो पी 16. 16 कसं कन्वर्ट करायचं मला सांगून देतो. 1 2 4 8 16. कोणत्या नंबरपासून 16 तयार होतो. सिम्पल आन्सर आहे. यालाच करायचे. मग याला सर्वायला 0 देऊन द्यायचे. 0. दॅट वे आपला आन्सर. दॅट वे आपला आन्सर बी. ओके, त्यानंतर येते 18 क्वेश्चन. बायनरी सबट्रॅक्शन विदाउट बोरो अकर्स. ओके, विदाउट बोरो कसं आहे आपलं बायनरीमध्ये कसं ॲडिशन होतं, हे कसं सबट्रॅक्शन होतं. सिम्पल आन्सर आहे 1 1 = 0. जसं आपण याच्यामध्ये करतो ना डेसिमलमध्ये, सेम आहे त्याच्यामध्ये येतो, फक्त कधी कधी बोरो घ्यायचा काम पडतो. दॅट वाय रिझल्ट = 0. बी आन्सर 1 1 0. आपण डेसिमलमध्ये घ्या, बायनरीमध्ये कोणता नंबर यूज करतो 0 and 1s. त्यानंतर येते 19 क्वेश्चन. विच बीट पोझिशन अफेक्ट द फर्स्ट इन ॲडिशन्स. विच बीट्स इन अफेक्ट फर्स्ट इन ॲडिशन्स. ओके, आन्सर आहे LSB. व्हॉट इज मीन LSB. LSB लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, पुन्हा सांगतो मी. ए मीन्स मोस्ट सिग्निफिकंट बिट्स, लेस्ट मीन्स लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. दॅट वाय आपला आन्सर आहे लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ॲडिशन स्टार्ट फ्रॉम द राईट मोड बिट्स. ओके, त्यामुळे अफेक्ट पडतो. लेफ्ट हँड लेस्ट सिग्निफिकंट बिट्स मीन्स लास्ट येणारी, म्हणजे लेफ्ट साईडने. त्यानंतर येते 20 क्वेश्चन. बायनरी ॲडिशन. आपल्या नंबर 2 बायनरी नंबरचं ॲडिशन करायचं आहे. काय करायचं पुन्हा एक तुम्हाला सांगून देतो की या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्यामध्ये प्लस करायचं. प्लस केल्यानंतर जो आन्सर मिळेल त्याला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, याचा आन्सर आहे आपला 9 9 6. याला कन्वर्ट केल्यानंतर 9 मिळतो, याला कन्वर्ट केल्यानंतर 6 मिळतो. त्यानंतर 15 आन्सर होतो. 15ला आपण जर याच्यात कन्वर्ट केलं बायनरीमध्ये, तर बायनरीमध्ये ए इज द आन्सर. ओके, त्यानंतर येते इफ देअर एक्स्ट्रा कॅरी आफ्टर द ॲडिशन इट इज इफ देअर एक्स्ट्रा कॅरी आफ्टर द ॲडिशन्स. ओके, इग्नोर इट. सिम्पल आन्सर आहे. ओके, असे एक क्वेश्चन विचारतात दोन्ही. मोक्षाटमधला क्वेश्चन आहे हा. त्यानंतर ते 22 क्वेश्चन. बायनरी सबट्रॅक्शन करायचं या नंबरचं आपल्याला. सिम्पल फंदा. याला आपण याच्यात कन्वर्ट करायचं डेसिमलमध्ये. याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 7 येतो. याला कन्वर्ट केल्यानंतर 8 येतो. त्यानंतर याला मायनस करायचं. मायनस केल्यानंतर 1 व्हॅल्यू येतो. याला आता आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरी कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू येते ए. आणि अजून एक की आपलं कधी कधी काय होतं, विद्यार्थी काय किती कन्फ्यूज होता की 2 4 8. ओके, कधी कधी आन्सर काय होतो 1 येतो. विद्यार्थी काय करतात, फक्त एवढे आन्सर अफेक्ट करतात.
तसं नाही, मोस्टली 3 किंवा 4 बिट्स कॉमनली घेतात ते. दॅट वाय आपण याला 0 द्यायचा, याला 0 द्यायचा, 0 द्यायचा. 0 मीन्स त्याची व्हॅल्यू काहीच नाही आहे, फक्त त्यांना सिम्बॉलसाठी यूज केलं आहे. ओके. त्यानंतर येते 20वा क्वेश्चन, विच इज द सिम्पलेस्ट कॉम्प्युटर हार्डवेअर. सिम्पल आन्सर आहे बायनरी, बिकॉज बायनरी यूज टू स्टेट मीन्स 0 अँड 1. ओके. त्यामुळे सिम्पलेस्ट आहे आणि अर्थमॅटिक आहे. त्यानंतर येते 24वा क्वेश्चन, बायनरी ॲडिशन ऑफ द सेम बिट्स प्रोड्यूस. बायनरी ॲडिशन्स ऑफ सेम बिट्स प्रोड्यूस काय प्रोड्यूस करते? कॅरी. तुम्हाला मग सांगितलं मी, सेम व्हॅल्यू 1 असेल, इथे व्हॅल्यू किती 2 होतो. दॅट वाय बोरो किती येतो 1चा. 2 काय ॲड करू शकत नाही, बिकॉज 2 व्हॅल्यू इग्नोर करतात, व्हॅलिड नाही आहे बायनरी ॲडिशनमध्ये. दॅट वाय 1 क्रिएट अ बोरो कॅरी. बोरो मीन्स बोरोमध्ये सबस्ट्रेशन येतो. दॅट वाय 1 कोणची व्हॅल्यू क्रिएट करतो? 2 व्हॅल्यू करतो. 2 व्हॅल्यू व्हॅलिड नाही आहे. दॅट वाय आपण एक कॅरी घेतो. कॅरी मीन्स एक व्हॅल्यू घेतो, एक व्हॅल्यू पुढच्या व्हॅल्यूला देतो, पुढच्या जी बीट राहील त्याला आपण व्हॅल्यू देतो. दॅट वाय बायनरी ॲडिशन ऑफ सेम बिट्स प्रोड्यूस द कॅरी. कॅरी कसा क्रिएट होतो? 1 प्लस प्रोड्यूस द कॅरी. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन, बायनरी सबट्रॅक्शन इझियर युझिंग. बायनरी सबट्रॅक्टिंग इझियर युझिंग टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंटने इझी आहे, बिकॉज टूज कॉम्प्लिमेंटनं आपल्या सबट्रॅक्शनच मिळतो. ओके. कन्वर्ट सबट्रॅक्टिंग इंटू ॲडिशन. ओके. टूज कॉम्प्लिमेंट कसे काढायचं तुम्हाला माहितलं मी. फर्स्ट त्या नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा, त्यानंतर त्यामध्ये +1 करायचा, त्यानंतर आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट मिळून जातो. ओके. हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन्स बघितले आहे. मोस्टली आपण यातली अर्थमॅटिक सबट्रॅक्शन बघितले आहेत. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन करू आणि बुलियन म्हणजे अल्जेब्राचे. ओके. तुम्ही अजून एक मी तुम्हाला PDF देऊन दिली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही अजून 25 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुन्हा एकदा एज्युकेशन कोड मराठीमध्ये तुम्ही एवढा व्हिडिओ पुन्हा राहिले तर धन्यवाद. आणि तुम्ही जर किती क्वेश्चन सॉल्व्ह केले हे पुन्हा एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर 20 आणि 25 जर केले असेल तर तुमचा स्कोर एक्सेलमध्ये येतील. त्यानंतर जर तुम्ही 59, 90मध्ये जर येत असेल तुम्हाला गुड, म्हणजे तुम्हाला अजून जराशी प्रॅक्टिस करायची गरज आहे. त्यानंतर तुम्ही बिलो जर 50मध्ये येत असाल तुम्हाला जे माझे लेक्चर आहे स्टार्टिंग बनवून बघावं लागेल, बिकॉज त्यामध्ये जेवढे महाराष्ट्र MD एक्झॅक्ट क्वेश्चन येतात एवढे मी कवर केले आहे. याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि मी यावेळेस तुम्हाला 2 PDF देणार आहे फॉर स्टडी मटेरियलसाठी. ओके. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि बुलियन अल्जेब्राचे क्वेश्चन करू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही जर एज्युकेशनल कोड मराठीमध्ये जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बिकॉज यामध्ये आपण कॉम्प्युटरचे जे सगळे कन्सेप्ट आहे या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पण आणि नेक्स्टमध्ये पण, म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत आणि त्यामध्ये पण काही प्रॅक्टिस सेक्शन्स. ओके. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे होतं, घाईमुळे लक्षात नाही आलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 25 MCQ करणार आहोत. आणि काही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डाटा रिप्रेझेंटेशन्स, बेसिक कॉम्प्युटर आणि बायनरी नंबर कसा कन्वर्ट करायचा हे बघितलं. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 MCQ आणि ते एक्झॅक्ट मराठी MCQमध्ये आलेले आहेत. ओके. तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की बघा. आणि अजून एक इच्छा आहे की ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल सिग्नल्स रिप्रेझेंट द डाटा इन फॉर्म. डिजिटल सिग्नल्स कोणत्या फॉर्ममध्ये डेटा फॉर्म हे करतात, रिप्रेझेंट करतात? सोप्या सांगायचं झालं याचा आन्सर आहे B, डिस्क्रीट व्हॅल्यूज. ओके. आता समजून घेऊया वाय. डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणजे काय होतं की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिग्नल नेहमी बदलतात, कंटिन्यूस नाही राहत. म्हणजे एक टास्क कंप्लीट करतात आणि नेक्स्टकडे वळतात. आणि त्याचे ठराविक लेवल असतात. ठराविक लेवल मीन्स 0 आणि 1. बायनरीमध्ये आपण यूज करतो ना 2 लेवल्स असतात, 0 आणि 1. तसंच डिजिटल सिग्नलमध्ये पण ऑन आणि ऑफ. ओके. आणि म्हणजेच डाटा डिस्क्रीट व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट होतो. त्यामुळे काय होतं, जो डेटा असतो ना तो डिस्क्रीट व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट होतो, त्यालाच आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. ओके. याचा आन्सर आहे डिजिटल सिग्नल्स रिप्रेझेंट डेटा इन फॉर्म डिस्क्रीट व्हॅल्यू. ओके. 0 and 1. ओके. Digital signals have discrete value 0 and 1. That why.
कंटिन्यूस मीन लगातार चालणारा. डिस्क्रीट मीन्स ऑन ऑफ दॅट कॉल इट डिस्क्रीट व्हॅल्यूज. ओके. त्यानंतर इथे विच नंबर ऑफ सिस्टीम इज मोस्ट सुटेबल फॉर डिजिटल सर्किट्स. ओके. विच नंबर सिस्टीम्स इज मोस्ट सुटेबल फॉर अ डिजिटल सर्किट. सोपी आन्सर आहे सी, बायनरी सिस्टीम. ओके. आता बघूया वाय. प्रत्येक क्वेश्चन मागं आपण ॲन्सर बघू, त्यानंतर का, तेच ॲन्सर का आहे ते बघू. ओके. बघायचं झालं की बायनरी नंबर का सुटेबल आहे. बायनरी नंबर का सुटेबल आहे की डिजिटल सर्किटमध्ये स्विचसारखं काम करतात. डिजिटल सिग्नल काय करतात, डिजिटल सर्किट कसे काम करतात, स्विचसारखे काम करतात. स्विच मीन्स ऑन किंवा ऑफ, आणि स्विचला फक्त 2 अवस्था असतात, ऑन आणि ऑफ, दॅट कॉल दॅट. आणि बायनरीमध्ये पण 0 अँड 1 असतात, दॅट कॉल दॅट. मोस्ट सुटेबल नंबर सिस्टीम आहे बायनरी, बिकॉज बायनरीमध्ये आपण 0 आणि 1 यूज करतो, म्हणून बायनरी सिस्टीम हे डिजिटल सर्किटसाठी मोस्ट सुटेबल आहे आणि परफेक्ट आहे. दॅट कॉल दॅट विच नंबर सिस्टीम इज मोस्ट सुटेबल फॉर अ डिजिटल सर्किट, दॅट कॉल दॅट बायनरी. ओके. त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन, लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. ओके. आता बघूया याचा सोपी आन्सर आहे, तुम्हाला पण येऊन जाईल. लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. डिसिजन प्रमाण करतो ना, कधी त्याला ऑफ करायचं आहे, कधी त्याला ऑन करायचं आहे, दॅट क्वालिटी डिसिजन मेकिंग, दॅट ऑन लॉजिक गेट काय करतो तेच काम करतो ना. आता चला समजून घेऊया. लॉजिक गेट म्हणजे काय होतं की लॉजिक गेट हा डिसिजन मेकिंग सर्किट आहे. ओके. लॉजिक गेट हा डिसिजन मेकिंग सर्किट आहे. तो इनपुट घेतो, एखादी व्हॅल्यू तो घेतो, त्यानंतर निर्णयानुसार आउटपुट देतो. कसं उदाहरण बघूया. जर कंडिशन जर 1 असेल तर आउटपुट 1 देईल, म्हणजे जे आपण ऑपरेशन परफॉर्म करत आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की जर कंडिशन खरी असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला ॲन्सरमध्ये ट्रू मिळेल. ओके. याला डिसिजन मेकिंग म्हणतात. नाहीतर जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला 0 मिळेल. दॅट कॉल ॲट डिसिजन मेकिंग. म्हणून लॉजिक गेट डिसिजन मेकिंग करतो, आणि दॅट कॉल ॲट लॉजिक गेट डिसिजन घेतला जातो, आणि त्यालाच लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग म्हणतात. ओके. सोपी आन्सर आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. ओके. डिसिजन चेक करतो. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन, विच गेट प्रोड्यूस द आउटपुट हाय ओनली वेन इनपुट आर सेम. ओके. सोपी आन्सर आहे याचा. ऑरमध्ये, ऑर मीन्स तुम्हाला समजून सांगतो मी. ऑर मीन्स एखादी व्हॅल्यू जरी 1 असेल, म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं आपल्याकडे 2 व्यक्ती आहे. 2 व्यक्तीपैकी एक जर व्यक्ती जर ट्रू बोलत असेल तर आपले आन्सर म्हणजे आपलं जे आपण बोलत आहे ते ट्रू आहे. जर आपल्या त्या 2पैकी एकही बोलत नसेल तर ट्रू, तर आउटपुट फॉल्स येईल. दॅट कॉल ॲट. जर सेम ॲज ॲडमध्ये कसं दोन्ही व्यक्ती जर खरं बोलत असेल तर ट्रू आहे. ओके. आणि वॉरमध्ये 2 व्यक्तीपैकी एकही जर व्यक्ती जर खराब बोलत असेल ते गोष्ट ट्रू आहे. त्या 2 व्यक्तीमध्ये एकही व्यक्ती जर ट्रू बोलत नसेल, म्हणजे एकही ट्रू नसेल, तर दॅट कॉल ॲट फॉल्स, म्हणजे इथे गोष्ट चुकीची आहे. आणि ॲडमध्ये दोन्ही गोष्टी जर ट्रू असेल तरी ट्रू. आणि सोप्या भाषेत समजून घ्या सांगतो तुम्हाला मी. ऑर म्हणजेच 2पैकी एक तरी निश्चित एक खरी गोष्ट पाहिजे, मीन्स एक तरी ट्रू असायला पाहिजे. अँडमध्ये दोन्ही पण गोष्टी ट्रू असायला पाहिजे. नॉर मीन्स नंतर बघू. नॉर मीन्स फर्स्ट त्याला ऑर ऑपरेशन परफॉर्म करतो, त्यानंतर त्याला इनोट करतो. एक्झॉर मीन्स एक डिफरंट बिट्स. ओके. त्यानंतर त्याला समजून घेऊया. विच गेट प्रोड्यूस द आउटपुट हाय ओनली वेन आउटपुट हा सेम, दॅट कॉल ॲट अँड गेट. अँड गेट काय करतो, 2 आउटपुट जर सेम असेल, 2 किंवा मल्टिपल्स, तर आउटपुट हाय देतो. ओके. अँड गेटचा समजून घ्यायचं म्हटलं सोप्यात नाही की आणि म्हणजेच या शब्दासारखा काम करतो. सगळे इनपुट जर हाय असतील तर आउटपुट हाय देतील. ओके. एक इनपुट जर लो असेल तर आउटपुट लो देतील, म्हणजे पूर्ण जेवढे पण आपले जर इनपुट आहे ते सगळे हाय लागेल. आणि ऑरमध्ये डिफरंट. ऑरमध्ये जर एकही इनपुट जर हाय असेल तरी आपले आन्सर हाय येऊन जाईल. ओके. त्यानंतर इथे 5वं क्वेश्चन, विच लॉजिक गेट ॲक्ट ॲज इन्व्हर्टर. ओके. विच लॉजिक गेट ॲक्ट ॲज इन्व्हर्टर. अँडमध्ये दॅट इज अ हे पण होत नाही, रॉंग आन्सर. त्यानंतर ऑर पण नाही, त्यानंतर नॉट. ओके. नॉट म्हणजे वाय. नॉटमध्ये काय करतो, जर आपले जर 0-1 बीट असेल त्याला तो इनोट करतो. इनोट मीन्स
याला 0 करायचं आणि 0 आहे तर याला 1 करायचं. दॅट कॉल ॲट इन्व्हर्टर. विच लॉजिक गेट ॲक्ट इन्व्हर्टर दॅट कॉल ॲट नॉट गेट. ओके, नॉट गेट इनपुटला हे करतो, इन्व्हर्ट करतो म्हणजेच चेंज करतो अपोजिट. ओके, त्यानंतर येते 6वा क्वेश्चन. विच गेट्स हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट्स. ओके, विच गेट्स गेट गिव हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट. तुम्हाला मग सांगितलं मी एक्झॉर काय करतो, डिफरंट बीट असेल तर डिफरंट आउटपुट देतो. ओके, म्हणजे कम्पेअर डाटा करतो. जर 0 1 असेल तो 1 व्हॅल्यू देईल, जर 0 0 असेल तो सेम व्हॅल्यू देईल. ओके, दॅट कॉल इट एक्झॉर. आणि एक्झॉर म्हणजे की जेव्हा इनपुट वेगळे वेगळे असतात आउटपुट हाय देतो. ओके, जेव्हा इनपुट वेगळे असेल, 2 व्हॅल्यू जर आपल्याकडे असेल, जर व्हॅल्यू जर डिफरंट असेल तर आपलं आउटपुट हाय मिळेल. जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तर आउटपुट आपल्याला लो मिळेल. आणि सेम इनपुट आउटपुट लो, सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की सेम इनपुट आउटपुट लो, डिफरंट इनपुट आउटपुट हाय. एक्झॉर सोप्या भाषेत समजून घ्या की एक्झॉर म्हणजेच डिफरंट डिटेक्टर. ओके, 6व्याचा आन्सर आहे विच गेट गिव हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट्स दॅट कॉल ॲट एक्झॉर. ओके, हे लेक्चर जरासं लंब होऊ शकते बिकॉज हा कसे महत्त्वाचा आहे. बिकॉज या प्रत्येक वर्षी यामध्ये 7 किंवा 8 क्वेश्चन राहतात महाराष्ट्र MCTमध्ये. ओके, दॅट कॉल दॅट वाय आपला व्हिडिओ जरासा लंब होऊ शकतो. त्यानंतर 7वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिव्हर्सल गेट. नॅन गेट. ओके, लक्षात ठेवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणचं गेट नॅन गेट आहे. नॅन गेट म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सल गेट का आहे, वाय. युनिव्हर्सल गेट म्हणजेच काय होतं की युनिव्हर्सल गेट म्हणजे असा गेट ज्यापासून सगळे लॉजिक गेट क्रिएट करता येतात. नॅन गेट युनिव्हर्सल गेट म्हणजे काय होते, सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की युनिव्हर्सल गेट म्हणजे असा गेट ज्यापासून लॉजिक गेट तयार करता येते. नॅन गेटपासून आपण जेवढे पण गेट्स आहेत त्या तयार करू शकतो. गेटमध्ये कोणची गेट येतात, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, एक्झॉर गेट, हे सगळे गेट तयार होतात. ओके, त्यानंतर ते आपला 7वा क्वेश्चनचा आन्सर काय, विच इज फॉलोइंग युनिव्हर्सल गेट दॅट कॉल ॲट नॅन गेट. ओके, त्यानंतर येते 8वा क्वेश्चन. नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ. ओके, नॉर गेट कशाचं कॉम्बिनेशन आहे, सोप्याचा आन्सर झालं ऑर आणि नॉट. ओके, आता समजून घेऊया. याचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल. आता याचा आपण समजून घ्या नॉर गेट म्हणजे काय होते. ओके, नॉर गेट म्हणजे काय होतं की नॉर गेट म्हणजे फर्स्ट आपल्याला करायचं आहे त्याचा ऑर. ऑर मीन्स जी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला ते चेक करायची. त्यामध्ये एक जर व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू, आणि त्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल आपल्याला त्यानंतर मग त्या जी आपल्याला जर मिळत असेल 1 0, ते या 1 0ला आपल्याला इनोट करायला लागेल. इनोट केल्यानंतर व्हॅल्यू विल 0 1 दॅट कॉल ॲट. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर प्लस नॉट गेट. आणि नॉर गेट म्हणजे काय होतं की नॉर गेट जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर फर्स्ट ऑपरेशन करायला लागेल आपल्याला ऑर नंतर जे आपल्याला आन्सर मिळेल त्याला आपल्याला नोट करायला लागेल. ओके, म्हणजेच नॉर गेट. ओके, नॉर मीन्स नॉर प्लस ऑर कॉम्बिनेशन आहे. 8वाचा आन्सर आहे नॉर गेट. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन. विच गेट्स गिव अ लो आउटपुट वेन ऑल इनपुट आर हाय. विच गेट गिव अ लो आउटपुट ओनली वेन ऑल आउटपुट आर हाय. सोपी आन्सर आहे याचं नॅन गेट, युनिव्हर्सल गेट. ओके, युनिव्हर्सल गेट आहे. तुम्हाला आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं. ओके, आता बघूया वाय. याचा आन्सर आहे अँड गेट. ओके, नॉट गेट. नॉट अँड म्हटलं तरी चालेल. अँड गेटमध्ये काय असतो की नॉट अँडमध्ये काय असतो की, आणि अजून एक की नॉट अँड हा एक कसाचं कॉम्बिनेशन आहे, नॉट प्लस अँड. याचं एक कॉम्बिनेशन आहे नॉर अँड गेट. ओके, हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. आता बघूया वाय. अँड गेटच म्हटलं तरी चालेल. अँड गेट हा हाय देतो जेव्हा इनपुट आर हाय असतो. म्हणजे जेव्हा दोन म्हणजे आपले जे आउटपुट इनपुट आहेत ते सगळे सेम असतील तेव्हा आउटपुट आपल्याला हाय देतो. आणि नॅन गेट त्याचा उलटा करतो. नॅन गेट काय करतो, त्याचा उलटा करतो. बिकॉज आपली जर सगळे व्हॅल्यू जर सेम असेल तर त्यावेळी नॅन गेट काय करतो, त्याला अपोजिट करतो. दॅट कॉल ॲट विच गेट लो आउटपुट वेन आउटपुट आर हाय. आपल्याला हाय गेटपासून सगळे व्हॅल्यू मिळतात. सगळे इनपुट हाय असेल
ते आउटपुट लो देतील अपोजिट. ओके. त्यानंतर येते 10वा क्वेश्चन, विच बायनरी सिस्टीम युजेस हाऊ मेनी डिजिट. सोपी आन्सर आहे बी. ओके, जास्त काही वेळ नाही घालवत आपण. त्यानंतर येते 11वा क्वेश्चन, विच कोड युजेस टू डिटेक्ट द अँड करेक्ट एरर्स. ओके, सोपी आन्सर आहे हॅमिंग कोड. ग्रे कोड नाही आहे, BCD कोड नाही आहे. ग्रे कोड अलग वेगळे येतो, प्रत्येकचे डिफरंट जे ॲग्रेशन बीट राहतात ते डिफरंट राहतात. BCD कोड मीन्स बायनरी कोडेड डेसिमल, हे वेगळं ते 9 पर्यंत राहतात. त्यानंतर इनव्हॅलिड राहतात. त्यानंतर ASCII मीन्स अमेरिकन स्टँडर्ड इंटरनॅशनल इंटरचेंज. ओके, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. विचारतात की ASCIIचा फुल फॉर्म काय. ASCIIचा फुल फॉर्म काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड इंस्टिट्यूट इंटरचेंज. ओके, आता बघूया विच कोड यूज डिटेक्ट एरर्स. डी, हॅमिंग डिस्टन्स हॅमिंग कोड. ओके, वाय. हॅमिंग कोड काय करतो, डाटा ट्रान्सफर करताना एरर होऊ शकतो. जेव्हा आपण एखादा डाटा करायचा आपल्याला पाठवायचा, तो ट्रान्सफर करताना एरर होऊ शकतो. मग तेव्हा हॅमिंग कोड वापरून आपण तो एरर डिटेक्ट करता येते आणि सिंगल बिट एरर करेक्ट करता येते. ओके, एरर करेक्शन म्हटलं सोप्या भाषेत समजून घ्या की एरर करेक्शन मीन्स हॅमिंग कोड. ओके, एरर करेक्शन मीन्स हॅमिंग कोड. ओके, त्यानंतर बघूया 12वा क्वेश्चन, विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन. बी. ओके, जास्त मी डीपली सांगत नाही आहे, समजूनच सांगतो की विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन ऑर वाय. लॉजिकल ॲडिशन म्हणजे काय होते, एक इनपुट ट्रू असेल, एक जरी इनपुट ट्रू असेल तर आउटपुट ट्रू देतो. तुम्हाला सांगितलं मी, एकच जर इनपुट ट्रू असेल, दोन्ही व्यक्तीपैकी जर एक व्यक्ती जर ट्रू बोलत असेल तर ॲन्सर आपलं ट्रू राहील. दॅट कॉल इट. जर एक जरी इनपुट ट्रू असेल तर आउटपुट ट्रू दिलं. आणि ऑर गेटचा हाच नियम फॉलो करतो. दॅट कॉल इट विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन ऑर. आणि तुम्हाला आता सांगतो मी ॲडिशन कसं करतो. ऑर मीन्स दोन्ही जर कंडिशन ट्रू असेल तर ट्रू देते. आता एक आपण एक बघून पाहू. बा हे फर्स्ट गेट लागून ऑरमध्ये एक करायचं, एक ट्रू. ओके, आता इथे बघून ऑर, आता ऑरचा फॉर्म्युला लिहू. ओके, ऑर. ओके, ऑर मीन्स दोनपैकी त्याला काही गरज नाही आहे. दोनपैकी जर कोणी जर ट्रू असेल तर ट्रूच देईल. इथं आपल्या गरज नाही, दोन्ही ट्रू आहे तर आपलं ट्रूच राहील. ओके, त्यानंतर इथे ऑर काय म्हणतो, दोनपैकी एकही व्यक्ती जर ट्रू असेल तर ट्रू. या दोनपैकी व्यक्ती एक ट्रू आहे, 1 आहे आपल्याकडे, दॅट कॉल इट 1. ओके, अजून बघूया अँड बघू आता. अँड. ओके, अँडचा यूज करू आपण. आता अँडचा यूज करू. अँड मीन्स दोन्ही गोष्टी ट्रू असेल तरच ट्रू. इथं कसं होतं, दोन्ही गोष्टी ट्रू आहेत तरच आपलं आउटपुट ट्रू येईल, 1 येईल. इथे दोन गोष्टीपैकी एकच गोष्ट ट्रू आहे तर इथं आपला आन्सर 0 येईल. ओके, लक्षात आलं तुमच्या. आणि अजून बघू, एक्झॉर बघून घेऊ. एक्झॉर मीन्स डिफरंट बिट देतो. ओके, ओके, आता इथं सेम बिट आहे. सेम बिट असल्यानंतर एक्झॉर काय करतो, सेम बिट ऑपोजिट आन्सर देतो, सेम 0. ओके, इथं आपले डिफरंट बिट आहे. डिफरंट बिट म्हटल्यानंतर ट्रू देईल. ओके, याला म्हणतो एक्झॉर. ओके, हा बघितला ऑर मीन्स कोणत्या बिटेत, ऑर मीन्स कोणत्या एका व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू देईल. इथं आपले दोन्ही व्हॅल्यू ट्रू होते, 1 गेला. इथं दोनपैकी 1 एकच ट्रू आहे तरी आपण व्हॅल्यू ट्रू आला. अँड गेटमध्ये आलो, अँड गेटमध्ये दोन्ही गोष्टी ट्रू असेल तरीच 1 दिला आपण. इथं एकच व्हॅल्यू ट्रू आहे तर आपल्याला त्याची काही गरज नाही. जेव्हा दोन व्यक्ती ट्रू बोलत असेल त्याच टायमाला आपण आन्सर आपलं ट्रू असेल. एक्झॉर मीन्स डिफरंट. ओके, सेम आहे तर आन्सर 0 आला, डिफरंट आहे तर 1 आला. ओके, त्यानंतर येते 13वा क्वेश्चन, विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो. ओके, याचं सोपे आन्सर आहे डी, नॉर गेट. ओके, तुम्हाला समजून सांगायच लागेल. ओके, याचा आन्सर काय, विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो. ओके, नॉर गेट आहे. ओके, नॉर गेट म्हणजे काय होतं की ऑर गेट कुठलाही इनपुट हाय असेल. ऑर गेट म्हणजे तो आता बघितला आपण, 2 बिटपैकी जर एकही बिट जर ट्रू असेल, 1 असेल तर आउटपुट आपला हाय येतो, असेल तर आउटपुट हाय येतो. नॉर गेट म्हणजे फर्स्ट ऑर ऑपरेशन परफॉर्म करतो, त्यानंतर नॉट करतो. नॉट मीन्स अपोजिट, इनोट करतो बिट. नॉर गेट ऑडचा उलटा. ओके, नॉर गेट म्हणजेच काय होतं, ऑडचा उलटा. दॅट कॉल इट
विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो दॅट कॉल एट नॉर गेट. ओके, सगळे इनपुट लो असेल तर आउटपुट हाय देतील. त्यानंतर येते 14वा क्वेश्चन. कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज बाय. सोपे आन्सर इनोटिंग बिट्स. कॉम्प्लिमेंट काय करतो, जे इनोट बिट करतो. 1 चे 2 असेल तर 2 करेल, सॉरी 1 ची असेल तर 0 करेल, 0 ची 1 करेल. दॅट कॉल ॲट कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज ऑब्टेन बाय इनोटिंग बिट्स. ओके, कॉम्प्लिमेंट इथे सांगितलं आहे मी. कॉम्प्लिमेंट फ्लिप 0 to 1, 1 to 0. त्यानंतर येते 15वा क्वेश्चन. विच कॉम्प्लिमेंट इज वाईडली युजेड इन कॉम्प्युटर्स. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कॉम्प्युटरमध्ये कोणची कॉम्प्लिमेंट मोस्टली यूज करतात. सोपी आन्सर. कॉम्प्लिमेंट खूप आहे. 2's कॉम्प्लिमेंट आहे, 3's कॉम्प्लिमेंट आहे, 4th कॉम्प्लिमेंट, 9th कॉम्प्लिमेंट आहे. पण आपल्याला जास्ती करायची गरज पडत नाही. जे मोस्टली 1's कॉम्प्लिमेंट, 2's कॉम्प्लिमेंट विचारतात महाराष्ट्र सिटीमध्ये. ओके, 2's कॉम्प्लिमेंट मोस्टली कॉम्प्युटरमध्ये 2's कॉम्प्लिमेंट यूज केली जाते. ओके, आता बघूया कसं काय, म्हणजे कुठे कुठे यूज होते. ओके, 2's कॉम्प्लिमेंट काय होते, कुठे कुठे यूज करता येते की निगेटिव्ह नंबर पण रिप्रेझेंट करण्यासाठी. 2's कॉम्प्लिमेंट कशासाठी यूज होते, निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी पण यूज होते. आणि 2's कॉम्प्लिमेंट वापरण्याचे कारण काय आहे, सबट्रॅक्शन सोपी होतो. फर्स्ट गोष्ट आहे सबट्रॅक्शन सोपी होतो. आणि 0 युनिक व्हॅल्यूज बिट्स असतात ते पण 2's कॉम्प्लिमेंट यूज होतात. आणि सेम हॅडर सर्किटला वापरतात. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेम हॅडर सर्किटसाठी वापरतात. ओके, विच कॉम्प्लिमेंट वाईडली यूज कॉम्प्युटर 2's कॉम्प्लिमेंट. त्यानंतर 16वा क्वेश्चन. मोस्ट सिग्निफिकंट बिट्स इंडेक्टेड. आता बघूया मोस्ट सिग्निफिकंट म्हणजे काय होते. एक लिहितो तिथं 1. मोस्ट सिग्निफिकंट बिट्स म्हणजे काय होते. मोस्ट सिग्निफिकंट बिट मीन्स दॅट क्वालिटी इकडे मोस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, राईट साईडची लेफ्ट सिग्निफिकंट बिट्स याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बिट्स. मोस्ट सिग्निफिकंट बिट्स इंडेक्टेड काय कंटेट करतो, साईन. MSB शो द साईन ऑफ नंबर्स. ओके, आता MSB म्हणजे काय, सायनेट बायनरी नंबर म्हणजे साईन म्हणजे काय, समजून घेऊया. सायनेट बायनरी नंबर म्हणजेच MSB 0 पॉझिटिव्ह, MSB 1 म्हणजेच निगेटिव्ह. ओके, म्हणून MSBला साईन बिट म्हणतात. त्यानंतर इथे 17वा क्वेश्चन. विच गेट आउटपुट इज ऑलवेज ऑपोजिट टू इनपुट. नॉट गेट. तुम्हाला मग सांगितलं मी नॉट गेट काय करतो, जे आपलं आउटपुट जर 1 असेल तर 0 देईल. ओके, दॅट कॉल ॲट विच गेट आउटपुट ऑलवेज ऑपोजिट टू इनपुट. इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0. आउटपुट जर 1 असेल, इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1. दॅट कॉल ॲट इनोट करतो. नॉट गेट आउटपुट नेहमी इनपुटचा ऑपोजिट देतो. हा नियम लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. तेवढं लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. त्यानंतर आपण बघूया एक शॉर्टली बघू लास्टला कसं काय असतं ते पुरा याचा रिव्हिजन करून बघू. त्यानंतर 18वा क्वेश्चन येते. विच नंबर सिस्टीम हॅज बेस 16. काय बघायचं झालं यालाच म्हणतात, याला बेस 16. ऑक्टलला 8, 10, 2. तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर बघितले नसेल तर नक्की बघा. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे, कन्व्हर्सेशन बघितलं आहे, ॲडिशन बघितलं आहे, म्हणजे सोप्या ट्रिकमध्ये. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. याचा आन्सर आहे D. ओके, त्यानंतर येते बुलियन अल्जेब्रा वास इंट्रोड्रेस बाय. कोण हे केलं होतं, सोपे आन्सर चार्ल्स बुलने इंट्रोड्यूस केलं होतं. ओके, बुलियन अल्जेब्राच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आपण. बुलियन अल्जेब्रा हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. ओके, पाया मीन्स त्याची जी बिल्डिंग आहे ती बुलियन अल्जेब्रापासून बनली आहे. आणि बुलियन अल्जेब्रा कोणी मांडला आहे, जॉर्ज बुल. ओके, याचा आन्सर आहे P. हा जास्ती वेळा विचारत नाही पण लक्षात ठेवा. त्यानंतर येते 20वा क्वेश्चन. विच लॉजिक गेट इज कॉल्ड इक्विव्हॅलेंट डिटेक्टर XOR. ओके, XOR काय करतो, गिव हाय इनपुट. ओके, XOR गेट काय करतो, आउटपुट हाय देतो जेव्हा इनपुट सारखे असतात. एखाद्या वेळेला आपल्याला 1 असेल तर दोन्ही म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्या, जेव्हा इनपुट सारखे असतात तेव्हा आउटपुट आपला हाय देतो. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आणि त्याचं नाव काय म्हणतो, इक्विव्हॅलेंट डिटेक्टर. हे नाव लक्षात ठेवा. ओके, इक्विव्हॅलेंट डिटेक्टर. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन. विच गेट आउटपुट इज हाय वेन एनी इनपुट आर हाय. B. मग तुम्हाला सांगितलं मी ऑर. जेव्हा कोणताही नंबर जर ट्रू असेल
कोणताही नंबर जर ट्रू असेल तर आपल्याला आन्सर ट्रू मिळतो. इथं जर ट्रूच आहे सो इथं समजून घेऊया 0 0 0 0 हे 0 आहे. ओके, इथे आन्सर आहे 0 0, ते आन्सर आहे 0. इथे एकच इनपुट आहे तरी ट्रू मिळत नाही. दॅट कॉल इट ऑर गेट. ऑर गेट मीन्स दोनपैकी जर एक तरी ट्रू असेल तर ट्रू, अँड मीन्स दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. ओके, एक्झॉर मीन्स दोन्ही जर सेम असेल तर 0 व्हॅल्यू येईल, दोन्ही सेम असेल तर 0, डिफरंट असेल तर 1 येईल. ओके, त्यानंतर 22वा क्वेश्चन येते. डिजिटल सर्किट्स आर मोर रिलायबल बिकॉज दे नॉइज रेसिस्टन्स. ओके ओके, आता बघूया वाय. नॉइज रेसिस्टन्स म्हणजे काय होतं की डिजिटल सिग्नलची ठराविक लेवल असते. डिजिटल सिग्नलची ठराविक लेवल असते. स्टार्टिंगला बघितलं आपण त्याची लेवल कोणची असतात, स्विच ऑन ऑफ 0 आणि 1. आणि तो नॉईज आला तर थोडा जर नॉईज आला 0ला 0 करतो आणि 1ला 1च राहू देतो. ओके, सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे. म्हणून डिजिटल सर्किट रिलायबल आहे. डिजिटल सिग्नल आता तुम्हाला अजून एक वेळ समजून सांगतो मी. रिलायबल म्हणजे काय, नॉईज रेसिस्टन्स आणि रिलायबल म्हणजे काय होते. डिजिटल सिग्नल ठराविक लेवलवर काम करतो. थोडा जर नॉईज आला तर 0ला 0 करतो आणि 1चं 1 राहतो. दॅट कॉल इट नॉईज इंटरेशन कमी करतो. 22चा आन्सर आहे नॉईज रिटेन्शन. जसं तुम्हाला आन्सर आला हे जसा आला तो त्याच्या जी बिट्स आहेत ते डिफरंट करून टाकतात. त्यानंतर 23वा क्वेश्चन. विच गेट्स कॅन रिप्लेस ऑल अदर गेट्स. नॅन गेट तुम्हाला बघितलं आहे युनिव्हर्सल गेट आहे. दॅट कॉल इट जे सगळे गेट्स आहेत ते नॅन गेटपासून बनतात. नॅन मीन्स नॉट अँड. ओके, त्यानंतर येते 24वा क्वेश्चन. विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी इन्फॉर्मेशन. विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी इन्फॉर्मेशन. लॉजिक गेट असू शकत नाही. दॅट कॉल इट फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप काय करतो, फ्लिप फ्लॉप हा मेमरी एलिमेंट आहे. फ्लिप फ्लॉप काय आहे, हा मेमरी एलिमेंट आहे. तो 1 बिट डाटा स्टोअर करतो, 1 बिट डाटा स्टोअर करतो ॲट टाईम. ओके, आणि रजिस्टर आणि मेमरी फ्लिपपासून तयार होतो. ओके, दॅट कॉल इट विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी नंबर्स. फ्लिप फ्लॉप मेमरी एलिमेंट आहे. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मेनली डील्स विथ डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल्स. मग इथे बघितलं आपण डिस्क्रीट सिग्नल मीन्स 0 अँड 1. कंटिन्युअसमधलं कंटिन्युअस असू शकत नाही. ओके, डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट सिग्नलवर आधारित असतो. आणि कंटिन्युअस सिग्नल्स ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज करतात. ओके, अजून एक तुम्हाला सांगतो की कंटिन्युअस कधी यूज होते, कंटिन्युअस सिग्नल ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज होते. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स नाही, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ओके, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मेनली डील विथ डिस्क्रीट सिग्नल्स. यामध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन्स केले आहे. ओके, आणि मोस्टली हे मी प्रिव्हियस इयर MCQमधून घेतले आहे. आणि अजून एक तुम्हाला समजून सांगतो मी लास्टला गेट समजून सांगतो. 1 मिनिट. हां, ओके. आणि अजून एक तुम्ही जर किती क्वेश्चन सॉल्व केले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, किती स्कोर केले. ओके, हे तुम्हाला स्कोर दिला आहे त्याच्यावर. फट गेट पाहू आपण. ऑर गेट. ऑर गेट मीन्स कोणची जर एकही व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू. ओके, अँड गेट मीन्स दोन्ही ट्रू व्हॅल्यू, दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू. आणि एक्झॉर मीन्स दोन बिट्स डिफरन्स असेल तर डिफरंट 1 देईल. 0 1 0 असेल तर 1 देईल. दॅट कॉल इट या गेट्स. ओके, एवढं मी आपण 25 क्वेश्चन्स केले आहे. हे मेनली मराठी MCQमध्ये येतात. आणि पुढचे 25 क्वेश्चन्स मी कमेंटमध्ये पण देईल. आणि पुढच्या लेक्चरमध्ये अजून 25 करू. म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची फक्त डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, बुलियन अलजेब्रा नाही. बुलियन अलजेब्रा आपण 3rd लेक्चरमध्ये करू. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे आपले 100 MCQs खूप झाले. आणि त्या 100 MCQमध्ये टोटल कवर आहेत. ओके, चला मग 25 तुम्हाला कमेंटमध्ये पण देणार. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं मटेरियल आहे ते खूप मेहनत लागते जमा करायला. चला मग बाय.